आज लग्न करून जाणार, चांगला 3 बेडरूमचा फ्लॅट पाहिजे मला, तिथे सगळं काही चांगलं पाहिजे, रेडीमेड पाहिजे, 2-4 नोकर पाहिजे, चाकर पाहिजे, सगळं काही रेडीमेड पाहिजे, गाडी पाहिजे, सगळं पाहिजे. तर मग मी त्याच्याशी लग्न करणार. याला काय अर्थ नाही. म्हणजे मी खरं सांगू का, मला तरुण मुलांना सांगायचं आहे की दोघं एकत्र येऊन जेव्हा आपला उत्कर्ष करतात ना, त्यात जी मजा आहे ना, ती सगळं रेडीमेड मिळणंच नाही. म्हणजे ती पैसा कमवायचा, काय काय करायचं, याला एंड नसतो. म्हणून सुखाने जगण्यासाठी पैसा लागत नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून पैसा हा पाहिजेच, पैशाशिवाय पान हलत नाही, हे पण मी सांगतो. पैशाशिवाय पान हलत नाही. आज तुम्हाला शिक्षण पाहिजे, आरोग्य पाहिजे, कोणाला काय बरं नसेल तर 4 लाख लागतातच. पैसा हा पाहिजेच. हा पैसा एवढा मिळवतात की त्याचं काय करायचं हा मुलांना प्रश्न पडतो. मग मुलं बिघडतात. नवरा बायको ही सुंदर व्यवस्था आहे. म्हणजे दोघाही एकमेकांना पूरक आणि पोषक अशी व्यवस्था आहे. पूरक आणि पोषक, इंग्लिशमध्ये त्याला कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी म्हणतात. म्हणजे काय, पूरक आणि पोषक. आणि ह्या व्यवस्था पूरक आणि पोषक आहे ना, ठेवण्यातच खरं आपलं शहाणपण आहे. मन जपणं. आपण सगळे जप करत असतो नुसते, विठ्ठल 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 विठ्ठल. लक्ष नसतं तिथे. लक्ष विठ्ठलामध्ये नसतं, लक्ष दुसऱ्या विठ्ठलामध्ये असतं, हो की नाही. पण खरा जप काय आहे, एकमेकाची मन जपणं हा जप आहे. कॅरममध्ये माहिती आहे ना, एक होम शॉट असतो आणि रिबाउंड शॉट असतो. होम शॉट सोपा असतो, रिबाउंड शॉट कठीण असतो. पण आपल्या जीवनामध्ये होम शॉट कठीण आहे. होम शॉट म्हणजे आतला आनंद, आतला जो ब्रह्मानंद मिळणं, जे संतांना मिळालं, तो कठीण आहे. पण रिबाउंड शॉट सोपं आहे. रिबाउंड शॉट म्हणजे काय, सर्वांचं भलं करून त्याच्यातनं आपल्याला रिबाउंडमध्ये सगळा आनंद मिळणार आहे. मी जेव्हा तुमचं भलं करतो तेव्हा माझं शतपटीने भलं होतं. 2023 साली आपल्या भारत देशामध्ये G20ची जागतिक परिषद भरली होती आणि त्यामध्ये आपल्या भारत देशाने संपूर्ण जगाला वसुधैव कुटुंबकम असा संदेश दिला. याचाच अर्थ काय, तर जग हे एक कुटुंब आहे. यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब संस्थेला किती महत्त्वाचं स्थान आहे ते. असं जरी असलं तरी आज आपल्या भारतीय कुटुंबांमध्ये बऱ्याचशा समस्या निर्माण होत आहेत. तर या समस्यांवरती चर्चा करण्यासाठी आणि या समस्यांवरील उपाययोजनांसाठी आपण आजचा हा पॉडकास्ट करत आहोत. तर आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. दादा नमस्कार. नमस्कार. नमस्कार दादा. कुटुंबामध्ये आपण अनेक नाती बजावत असतो. मग त्याच्यामध्ये नवरा बायकोचं असतं, आई मुलाचं असतं, आजी नातवंडाचं असतं. तर तुमच्या मते सर्वात सुंदर नातं कुठचं? नातं हे सुंदरच असतं खरं. कधी चांगलं बिघडतं, कधी संबंध बिघडले तर. म्हणून आपण काय म्हणतो, नाते संबंध, बरोबर की नाही. आपला शब्द आपण काय वापरतो, रिलेशनशिप म्हणजे काय, नाते संबंध. मग ते नातं कुठलंही असू दे, आजीचं मुलाशी असू दे, मित्र मैत्रीचं नातं असू शकतं, नवरा बायकोचं नातं असू शकतं. सगळी नाती अवेलेबल आहेत, बरोबर ना. पार्टनर्स असतात, बिझनेस, ही सगळी नाती अवेलेबल आहेत. पण शेवटी संबंध या शब्दाला महत्त्व आहे. इंग्लिशमध्ये त्याला आपण कॉन्टॅक्ट आणि कनेक्शन म्हणतो. कॉन्टॅक्ट रक्ताच्या नात्यांनी पण निर्माण होतात, बाकीची नाती सोडून देऊया. पण रक्ताची नाती ही निर्माण होतात, आपल्या हातात नसतात. आपले भाऊ, आपले बहीण आपल्या हातात नाही आहे. ही रक्ताने निर्माण झालेली नाती आहेत. मग हे संबंध त्यांच्याशी कसे आहेत त्याच्यावर नातेसंबंध अवलंबून आहे, समजलं ना. म्हणून तू जे म्हणते की कुठलं नातं चांगलं, नातं हे आपल्या हातात नाही. नातं तर आपल्याला मिळालेलंच आहे. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला वडील मिळाले, आई मिळाली, आपली बहीण मिळाली आणि कोण कोण मिळाले, मामा काका सगळे मिळाले, बरोबर की नाही. पण हे नातं आपण जोडतो कसं, हे नातं सांभाळतो कसं, याला संबंध म्हणतात. मग संबंध कसे आहेत, नवरा बायकोचं नातं म्हणजे नवरा बायकोचे संबंध कसे आहे, भांडतायत की सुखाने जगतायत, या संबंधाला महत्त्व आहे. म्हणून संबंध चांगला असेल तर ते नातं चांगलं. म्हणून काही नात्यामध्ये आजी आजोबा आणि मुलांचं एवढं आहे ना, दुधावरची साय म्हणतात, बरोबर. काही ठिकाणी आजी आजोबा म्हणतात मला सांभाळायला नको, मी नाही बघणार माझ्याकडे, त्यांचे संबंध खराब होतात, बरोबर. नवरा बायको ही सुंदर व्यवस्था आहे. म्हणजे दोघाही एकमेकांना पूरक आणि पोषक अशी व्यवस्था आहे. पूरक आणि पोषक, इंग्लिशमध्ये त्याला कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी म्हणतात.
म्हणजे काय, पूरक आणि पोषक. आणि ह्या व्यवस्था पूरक आणि पोषक आहे ना ठेवण्यातच खरं आपलं शहाणपण आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, जीवनविद्या जगण्याची कला म्हणजे काय, शहाणपण. आणि हे शहाणपण कुठून येतं हे पण महत्वाचं आहे. कारण इथे बसलेला प्रत्येकजण स्वतःला शहाणा समजतो, आहे की नाही. तू स्वतःला शहाणा समजते, हो. तो स्वतःला शहाणा समजतो. प्रत्येक जण इकडे स्वतःला शहाणाच समजतो. मग शहाणा कोण हा प्रश्न आहे ना. पुन्हा सद्गुरूंनी उत्तर दिलं. हे शहाणपण कुठून आलं पाहिजे, निसर्ग नियमामधनं. निसर्ग नियम काय सांगतात त्याच्याप्रमाणे तुम्हाला वागलं तर ते शहाणपण. म्हणून निसर्ग नियमाला पूरक आणि पोषक जर तुम्ही वागला तर तुम्ही शहाणपणाने वागला. साधी गोष्ट. सद्गुरू एकदम सिंपल करतात आणि परफेक्ट करतात. म्हणजे तिथे पुन्हा हे नाही, म्हणजे काय म्हणतात, का आणि कसं विचारायची गरजच नाही. बरोबर की नाही. बरोबर. म्हणून हे शहाणपणाला खूप महत्व आहे. आणि हे निसर्ग नियमाकडनं आलं पाहिजे. अध्यात्म म्हणणं त्याला स्पिरिच्युअल विजडम म्हणतो आम्ही. काय म्हणतो, स्पिरिच्युअल विजडम. हे विजडम जे आहे ना स्पिरिच्युअलिटी मधनं येतं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सगळे एकमेकावर अवलंबून आहेत. म्हणून सर्वांशी चांगलं संबंध ठेवण्यामध्ये खरं शहाणपण आहे. कोण, सद्गुरूंचा एक अमृतसार आहे, सिद्धांत आहे, हो. सुंदर सिद्धांत आहे. कोण, केव्हा, कसा, कुठे, कधी तुम्हाला उपयोगी पडेल सांगता येत नाही. म्हणून सर्वांशी सलोख्याचे संबंध राखण्यामध्ये खरं शहाणपण आहे. भांडून काय, भांडणाला डोकं लागत नाही. भांडणाला लोकच नाही, ती नळावरची भांडणं बघतात. कोणी भांडणाला शिक्षण पण लागत नाही आणि काय लागत नाही. भांडणाला सगळे तयार असतात. भांडणाला काय लागत नाही. तुम्हाला जर संबंध चांगले ठेवायचे असेल तर लागतं ते शहाणपण. म्हणून ज्यांच्याकडे शहाणपण आहे त्यांची नाती चांगली असतात. म्हणून कुठलं नातं चांगलं, सगळीच नाती चांगली. तुम्ही जर संबंध चांगले ठेवले तर प्रत्येक नातं चांगलं आहे. आणि त्यातल्या त्यात नवरा बायकोचं नातं समथिंग डिफरंट आहे. बाकीची नाती रक्ताची आहेत. बघा मी काय म्हणतो ते, बाकीची नाती रक्ताची आहेत, पण नवरा बायको ही नातं हे वेगळंच आहे. मुलगी, मला मुलींचं खरं कौतुक वाटतं. सगळं आपले आई वडील सगळं सोडून, आम्ही मस्करीत म्हणतो आपली पेस्ट पण सोडते ती. ती जर तिथे कोलगेट वापरत असेल आणि इथे क्लोजअप तर ती क्लोजअप वापरायला सुरुवात करते. हल्लीच्या मुली करत नाही ती गोष्ट वेगळी. पण सांगायचा मतलब की सगळं सोडून येते ती आणि तुमच्याबरोबर एकरूप होते, तुमच्या फॅमिलीमध्ये एकरूप होते, तुमच्या फॅमिलीला सुख करण्याची मदत करते. त्यामुळे मुलींना खरंच, मुलींसाठी एक टाळ्या वाजूया आपण. की आपल्याला जर आपण समाजामध्ये पाहिलं तर कुटुंब संस्था दिसते, लग्न संस्था दिसते. आणि आता सध्या त्या संस्थांमध्ये काही समस्या निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत. काही जणांनी तर असंही म्हणतात आहे की 2050 साली ही कौटुंबिक जी संस्था आहे, कुटुंब संस्था जी आहे ती संपूर्ण मोडकळीस येणार आहे. तर तुम्ही दादा सर्वांना स्पिरिच्युअलिटी शिकवता, तर मला तुम्हाला की ह्या कौटुंबिक समस्यांचं आणि स्पिरिच्युअलिटीचं काही संबंध आहे का? आणि त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये ह्या कौटुंबिक समस्यांचं काही सोल्युशन आहे का, असा प्रश्न मी तुम्हाला विचारते. एकदम मुळालाच हात घातलाय हात. या अध्यात्म आणि याचा काय संबंध आहे? अध्यात्माचा अर्थ काय आहे? अधि आणि आत्म म्हणजे अध्यात्म, बरोबर ना. याचा अर्थ काय की आत्मा म्हणजे आपल्याकडे जी आत्मशक्ती आहे, ज्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो, त्याला आत्मशक्ती म्हणतो, ह्यांचं अधिष्ठान म्हणजे अध्यात्म. परत सांगतो, अधि आणि आत्मा म्हणजे, अधि म्हणजे अधिष्ठान. या आत्म्याचं म्हणजे आतल्या आतमध्ये असलेल्या चैतन्य शक्तीचं अधिष्ठान. अधिष्ठानचा अर्थ काय? साध्या शब्दात ते आहे म्हणून सर्व आहे. साधी समजलं सगळ्यांना. अधिष्ठान शब्द जरा मराठी कठीण वाटतो लोकांना. सिंपल शब्दामध्ये ते आहे म्हणून सर्व आहे, ते आहे म्हणून आपण आहोत, ते आहे म्हणून जग आहे, ते आहे म्हणून ब्रह्मांड चाललेलं आहे. सगळं काही ते आहे म्हणून सर्व काही चाललं आहे. त्यामुळे या अधिष्ठानाला विसरून चालणारच नाही ना आपल्याला. आणि ह्या अधिष्ठानाचा म्हणजे अध्यात्माचा सगळीकडे संबंध येणार, कारण ते आहे म्हणून सर्व आहे, बरोबर की नाही. म्हणून एक लक्षात ठेवायचं की आपलं जीवन म्हणा किंवा राष्ट्राचं जीवन, विश्वाचं जीवन, ब्रह्मांडाचं जीवन जे चाललेलं आहे, ब्रह्मांड जे चालू आहे, त्या सगळ्याला कारणीभूत आहे ते तत्व म्हणजे परमेश्वर तत्व. तर परमेश्वर मी शब्द वापरल्यानंतर उगीच
डोळ्यासमोर कुठल्या मूर्त्या आणू नका. मूर्त्या या सिंबल असतात, सिम्बॉलिक असतात, लक्षात ठेवायचं. खरा अर्थ काय असतो की चैतन्य शक्ती जी विश्वात भरून आहे, सगळीकडे भरून आहे, कुठे नाही अशी नाही आहे. म्हणजे आपल्या आतमध्ये आहे, बाहेर आहे, सगळ्या विश्वात ब्रह्मांडात कुठे नाही असं नाही. असं म्हणतात की आकाश किती इन्फायनाईट आहे, आकाश कुठे संपतं हेच माहीत नाही आपल्याला. पण ह्या आकाशाला पण आवरण घालेल, आवरण म्हणजे समजलं ना, पांघरून घालेल असं हे तत्व आहे. म्हणजे किती काय विचार करा तुम्ही, किती खोल असं त्याचं रहस्य आहे. तर ही चैतन्य शक्ती खरं म्हणजे आज आपण जे ब्रह्मांड बघतोय किंवा आपण आपली मनुष्य प्राणी बघतोय, हे सगळं त्याचंच प्रगटीकरण आहे. कळलं का? प्रगटीकरण आहे, लक्षात ठेवा. तोच परमात्मा किंवा परमेश्वर आज ब्रह्मांड रूपाने, अनंत कोटी ब्रह्मांड रूपाने तो प्रगट झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पण आहोत. सगळे प्राणी आहेत, दऱ्या खोऱ्या नद्या सगळं काही त्याच्यामध्ये येतं. म्हणून जे काही भूत म्हणजे जे काही निर्माण झालेलं आहे, बघा मी काय म्हणतो, भूत याचा अर्थ काय, जे निर्माण झालेलं आहे. म्हणून भूत मात्र शब्द वापरतात. भूत म्हणजे जे निर्माण झालेलं आहे सगळं, ते सगळं निर्माण त्याच्याकडून झालेलं आहे. आणि ते सगळं जे चाललेलं आहे ना, अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. तुम्ही जर ब्रह्मांडामध्ये बघितलं, विश्वात बघितलं, तर सगळीकडे व्यवस्थाच आहे. कुठेही बघा व्यवस्था आहे. आता आपण ब्रह्मांड सोडून द्या, साध्या गोष्टी बघूया. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, इतकी सुंदर फिरते, परफेक्टली फिरते. म्हणून आपण चंद्रावर जाऊ शकतो, कारण आपल्याला माहीत आहे एक्झॅक्टली पृथ्वी कशी फिरते. त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याकडे आहे, सगळं आहे. गुरुत्वाकर्षण किती असतं सगळं माहीत आहे. म्हणून आज सगळे सायंटिस्ट चंद्रावर जात आहेत, मंगळावर जात आहेत. का जात आहेत? कारण सगळं फिरणं आहे ना अचूक आहे, अचूक. म्हणून सद्गुरूंनी एक मोठा सिद्धांत मांडला. सद्गुरू काय म्हणतात की हा जो परमेश्वर आहे, जो निर्गुण आहे, निराकार आहे, अदृश्य आहे, अनंत आहे, इन्फायनाईट आहे, असा प्रगट झालेला आहे. कसा प्रगट झाला आहे? संपूर्ण ब्रह्मांड रूपाने प्रगट झालेलं आहे. आणि तिथे प्रत्येक ठिकाणी जिथे प्रगट झालं आहे तिथे व्यवस्था आहे. बघा समजलं का? संपूर्ण ब्रह्मांड एक व्यवस्था आहे. तुम्हाला खरंच बघून मी आता एक साधी उदाहरण दिलं. आता बघा पाणी आपल्याला पाहिजे, व्यवस्था कशी आहे? पाणी सूर्यनी वरती जातं, त्याचं बाष्पीभवन होतं, ढगाच्या रूपाने पाऊस येतो, पुन्हा आपल्याला पाणी मिळतं, गोड पाणी मिळतं. म्हणजे कुठे सॉल्टी वॉटर आणि कुठे गोड वॉटर, म्हणजे सगळं चक्र सगळी चाललेली आहेत. आता सगळे बाकीचे जाऊन द्या, आता आपणच प्राणी बघूया. आपल्याच ठिकाणी आपल्याला काय लागतं? अन्न लागतं, पाणी लागतं, हवा लागते. 3 गोष्टी लागतात. या कुठून आल्या? बाहेरून आल्या. म्हणजे निसर्गाकडनं आपल्याला काहीतरी मिळत असतं आणि आपल्याकडनं निसर्गाकडे काही जात असतं. असं ही देवाण घेवाण, देणी घेणी ही संपूर्ण ब्रह्मांडात चालू आहे. देणी घेणी चालू आहे. समजलं ना? कोणी एक माणूस दुसऱ्याशिवाय राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. समजलं ना? प्रत्येक गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. सूर्यावर पृथ्वी अवलंबून आहे. सूर्य आणि कुठल्या तरी ब्रह्मांडामध्ये सर्कलमध्ये फिरतोय, तो त्याच्यावर अवलंबून आहे. असं अनंत कोटी ब्रह्मांड चाललेलं आहे. आणि सगळं हे ॲटोमॅटिक चाललेलं आहे. ॲटोमॅटिक. कोणी तिथे चावी द्यायला बसलेलं नाही, त्याला फिरवा म्हणून फिरवायला बसलेलं नाही आहे. म्हणून सद्गुरूंनी आहे ना या स्थूल परमेश्वराची म्हणजे व्यक्त परमेश्वराची एक व्याख्या केली. ती व्याख्या काय? निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक दिव्य पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर, अशी व्यवस्था केली. म्हणजे हा परमेश्वर प्रगट झालेला आहे. तो कसा आहे? स्वयंचलित आहे. सगळं काही स्वयंचलित चाललेलं आहे. आता आपल्याचकडे बघा, आपण जेवलो की आपोआप सगळं होत असतं. आता तुम्ही सगळे दुपारी जेवून आला, तुम्ही कुठे बटन दाबलं का की आता होऊ दे पचन? काही दाबलं नाही. सगळं आपोआप ॲटोमॅटिक स्वयंचलित. तिथे कोणी काय बघत नाही आहे. स्वयंनियंत्रित आहे. सगळं कंट्रोलमध्ये आहे. आपल्याकडे बघितले की आपल्याला ते सोपं पडतं समजायला. हे बाहेरच्या गोष्टी जाऊन दे, आपल्याकडे आतमध्ये कोऑपरेशन, कोलॅबोरेशन, कम्युनिकेशन हे सगळं चाललेलं आहे. सगळ्या गोष्टी आपोआप चालल्या. इतके सेल्स आहेत,
बिलियन्स ऑफ सेल्स, बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स कसे राहिलेत माहीत नाही आतमध्ये. केवढ्या पाईपलाईन्स आहेत आतमध्ये, केवढे ऑर्गन्स आहेत, सगळे एकमेकांशी कोऑपरेट करतायत, कम्युनिकेट करतायत, कोऑर्डिनेट करतायत आणि पुन्हा निसर्गाबरोबर कोलॅबरेट करतायत. म्हणजे बाहेर निसर्ग पण बघा ना, बरोबर तुम्हाला जेवढा ऑक्सिजन पाहिजे 21% ऑक्सिजन तिथे असतो निसर्गामध्ये. जिथे जाल तिकडे मजा आहे काय, इथेच आपल्याला दिव्यत्व दिसतं. डिव्हाइन म्हणतात ना, डिव्हाइन गॉड म्हणजे काय आपण डिव्हाइन म्हणतो. हे दिव्यत्व तुम्हाला सगळीकडे दिसत असतं आणि तेच दिव्यत्व आपल्याकडे पण दिसत असतं. मग आता मला सांगा की आपला जीवनाशी संबंध येणार की नाही अध्यात्माचा, काय म्हणता आता, येणार की नाही? कारण तो आहे तोपर्यंत सगळं चाललंय, स्वयंचलित खातो आहे, सगळं चाललंय. तो गेला की काय होणार, राम बोलो बाई दरवाजाकडे गर्दी. एरवी कोण येत नाही, पण त्या दिवशी सगळी गर्दी होणार दरवाजाकडे, बरोबर की नाही? म्हणून एक लक्षात ठेवायचं की त्याचा संबंध सगळीकडे आहे. मग ह्या अध्यात्मामधनं आपण काय शिकायचं आहे? अध्यात्माची जी प्रिन्सिपल्स आहेत, कोर प्रिन्सिपल ज्याला म्हणतो, ती जर आपण समजून घेतली आणि त्याचा उपयोग आपण जीवनामध्ये जर केला तर आपलं जीवन सुखाचं होऊ शकतं. बघा किती सद्गुरूंनी किती सुंदर रीतीने सांगितलंय. सद्गुरू काय म्हणतात की सगळं इंटरडिपेंडंट आहे, सगळं ब्रह्मांड इंटरडिपेंडंट एकमेकावर आहे. प्रत्येक माणूस एकमेकावर इंटरडिपेंडंट आहे. जाऊन ते ब्रह्मांड सोडून द्या. आता आपण आपले माणसांचं बघूया. प्रत्येक माणूस जो जन्माला आलाय ना त्याच्याकडे USP आहे. USP म्हणजे काय, काहीतरी स्पेशल आहे. कोणी संगीतामध्ये हुशार आहे, कोणी गणितात हुशार आहे, कोणी चेसमध्ये हुशार आहे, कोणी तबला वाजवणं हुशार आहे, कोणी अभ्यासात हुशार आहे, कोण सायंटिस्ट होतोय, कोण फिजिक्समध्ये. प्रत्येकाकडे काही ना काही USP आहे. ती ओळखली पाहिजे आपल्याला, ते महत्त्वाचं आहे. आपण ओळखत नाही आणि आपण मुलांना रेटतो, चला कॉलेजमध्ये जा, हे शिक. आपण USP बघत नाही. म्हणून प्रत्येकाकडे काही ना काही टॅलेंट आहे, लक्षात ठेवायचं. हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि हे टॅलेंट देवाने कशासाठी दिले आपल्याला? या टॅलेंटमधनं इतरांना आनंद देण्यासाठी दिलेलं आहे. हे तत्त्व लक्षात ठेवायचं. आपल्याकडे प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती इतरांना आनंद देण्यासाठी आहे. का? कारण आपण दुसऱ्यांवर अवलंबून आहोत. प्रत्येकजण आपल्यावर अवलंबून आहोत. प्रत्येकजण एकमेकावर अवलंबून आहेत. मग ही एक व्यवस्था आहे, लक्षात ठेवायचं. संपूर्ण मनुष्य प्राणी ही एक व्यवस्था आहे. बाकीचे प्राणी पण आपल्यासाठी एक व्यवस्था आहे, लक्षात ठेवायचं. म्हणतात ना, वाघ जर कमी झाले तर मनुष्य प्राण्याचे वांदे होणार आहेत, हो की नाही? त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की आपण एकमेकावर डिपेंडंट आहोत. हे खूप महत्त्वाचं तत्त्व आहे अध्यात्मातनं आलेलं. कारण ही एक व्यवस्था आहे. तसं नर आणि मादी ही एक व्यवस्था केलेली आहे. संपूर्ण सगळ्या प्राण्यामध्ये तुम्हाला नर आणि मादी दिसतील. तसंच मनुष्य प्राण्यामध्ये सुद्धा स्त्री आणि पुरुष असतात. म्हणजे काय, स्त्री आणि पुरुष एकमेकापासून अलग करता येत नाही, एकमेकावर अवलंबून आहेत, अपूर्ण आहेत एकमेकाशिवाय. सगळीकडे असंच आहे, नर आणि मादी एकमेकाशिवाय अपूर्ण आहे. स्त्रीला जे दिलेलं आहे देवानी आणि पुरुषाला जे दिलं आहे त्यामुळे जमीन आसमानाचा फरक आहे, समजलं ना? स्त्रीला मातृत्व दिलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी यांना एक व्यवस्था रूपाने सगळीकडे चाललेल्या आहेत. आता ही व्यवस्था बिघडवतो कोण? माणूस. आज सगळ्याकडे ज्या व्यवस्था चालू आहेत त्या व्यवस्था बिघडवण्याचं काम फक्त आपण करतोय, कारण आपल्याला बुद्धी दिली आहे आणि ती बुद्धीचा वापर आपण नको तिकडे करतोय, कळलं ना? त्याच्यामुळे आज काय झालं आहे की जीवन जगताना आपल्याला कळलं पाहिजे की स्त्री आणि पुरुष किती महत्त्वाचे आहेत. हे जीवनाचं रहटगाडगं चालवायचं असेल, पुढली पिढी निर्माण झाल्याशिवाय रहटगाडगं चालणारच कसं, सांगा मला तुम्ही? जरा विचार केला पाहिजे ना आपण की आपण असेच राहिलो, समजा लग्न नाही करणार मी, लग्न संस्था बंद, काय होईल? दोन गोष्टी होतील. एक म्हणजे पुढली तरुण पिढी निर्माणच होणार नाही आणि आपले सगळे जगामध्ये सगळे म्हातारे, त्याच्याशिवाय कोण नाही जगामध्ये, तरुण लोकच नाही, सगळे म्हातारे. बघा तुम्ही विचार करा जगाचं काय होईल. कारण जगामध्ये कसं जग निर्माण जे झालं, कसं उत्पत्ती, स्थिती आणि लय
ह्या गोष्टी चक्रात चालू आहे. उत्पत्ती होते, ती स्थितीमध्ये जाते, लयाला जाते. मग आता हे आपल्याला माहीत झाल्यानंतर कुटुंब संस्था ही का पाहिजे? देवानी फक्त स्त्री आणि पुरुष निर्माण केले आणि त्याच्यातनं रिप्रोडक्शनची योजना केली. पुढली पिढी निर्माण कशी होईल, जगाचं रहाटगाडगं कसं चालू राहील याची देवानी व्यवस्था केली. पण आपण जर बघितलं व्यवहारामध्ये मुलं झाल्यानंतर मुलाची जबाबदारी कोण घेणार? कोणी जर म्हणजे कोणाचंही मूल झालं कोणाला माहीत नाही तर काय परिस्थिती निर्माण होईल? तुम्ही विचार करा. म्हणजे कोणाचं मूल कोणाचं आहे त्याची जबाबदारी कोण घेणार नाही. म्हणून आपण माणसांनी ही कुटुंब संस्था निर्माण केली. ही माणसाची व्यवस्था आहे. म्हणून जसं निसर्गाची व्यवस्था आहे आपल्याकडे, तशी मनुष्यानी आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आणि जीवन चांगल्या रीतीने चालावं म्हणून मनुष्यानी आपल्या बुद्धीनी काही नियम निर्माण केले. त्याच्यातला एक म्हणजे कुटुंब संस्था निर्माण केली. समजलं की नाही? आणि कुटुंब संस्थेमुळे काय झालं, जी मुलं जन्माला येणार त्याची काळजी घेतली जाईल, त्यांना शिक्षण दिलं जाईल, त्यांचं आरोग्य सांभाळलं जाईल. या सगळ्या गोष्टी प्रॉपरली व्यवस्थित होऊ शकतं म्हणून कुटुंब संस्था निर्माण झाली आहे. उगीच नाही झालेली आहे ना. आज आपण बघतो लिव्ह इन रिलेशनशिप. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे मूर्खपणा आहे. या तरुण पिढीला काहीही कळत नाही आणि मुख्यतः मला स्त्रियांना कळत नाही आहे. कारण लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे स्त्रियांचा भोग घेण्याची व्यवस्था आहे. विदाऊट जबाबदारी, कसली जबाबदारी नाही. आज मी सोडू शकतो, उद्या सोडू शकतो तुला. म्हणजे शेवटी कोणाला त्रास होणार आहे? मुलींना त्रास होणार आहे. कारण मुलींचा उपयोग करून घेतला जाईल, तिला यूज केलं जाईल आणि कधीही सोडलं जाईल. कारण लिव्ह इन रिलेशनशिप, नो कॉन्ट्रॅक्ट, नथिंग, कधी सोडून द्या. म्हणजे मुलींना कळलं पाहिजे की याच्यामध्ये आपला यूज होणार आहे, आपल्याला भोग्य वस्तू म्हणून वापरलं जाणार आहे. आणि पुढे काय, आयुष्यामध्ये कुठला आधार नाही, कोणाचं हे नाही. त्यामुळे हे संकट आहे, लक्षात ठेवा. लिव्ह इन रिलेशनशिप ही स्त्री जातीवर आलेलं संकट आहे आणि हे आपणच थोपवलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून कुटुंब संस्था असेल तर जीवनाचं रहाटगाडगं चालू राहील, बरोबर, जीवन चालू राहील, पुढली पिढी निर्माण होईल आणि या पिढीतनं आपलं जीवन पुढे चालू राहील. म्हणून कुटुंब संस्था मोडकळीस येते म्हटल्यानंतर सर्वांनी जागा होणं गरजेचं आहे. आपल्या तरुण पिढीला प्रॉपर ज्ञान देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जीवनविद्या आहे. म्हणून सद्गुरूने एक केलं महत्त्वाचं. सद्गुरूने त्याला अध्यात्म म्हटलंच नाही. अध्यात्म म्हटलं की लोक लांब जातात. आणि सद्गुरूंनी प्युअर अध्यात्म पण शिकवायला सुरुवात नाही केली. सद्गुरूंनी स्वतः शिकले, स्वतः साक्षात्कारी झाले, पण त्यांनी लक्षात आलं की ऑर्डिनरी माणसांना नुसतं अध्यात्म देऊन उपयोग नाही. तर ह्या अध्यात्माचा प्रपंचात कसा उपयोग होईल आणि प्रपंच सुखाचा समाधानाचा कसा होईल, ऐश्वर्याचा कसा होईल, हे जर आपण लोकांना शिकवलं, म्हणजे जीवन जगण्याची कला शिकवली, तर संपूर्ण मानव जातीचा फायदा होणार आहे. आणि हे सगळे तुम्ही समस्या म्हणतायत ना, या समस्यावर एकच उपाय आहे, ती म्हणजे जीवनविद्या. बरोबर आहे. कारण जीवनविद्या प्युअर अध्यात्म शिकवत नाही. सद्गुरूंना सगळं माहीत होतं, सगळ्यांना माहीत आहे. सद्गुरूंनी हे प्युअर अध्यात्म एकदम सोप्या रीतीने तरुणाला पण समजेल, कोणालाही समजेल अशा पद्धतीने लोकांपुढे मांडलं. आणि हे जीवनविद्या जीवन जगायचं कसं याच्यासाठी वापरून आज हजारो लाखो लोकांचे संसार सुखाचे करण्यामध्ये सद्गुरूंना यश आलेलं आहे. कळलं? हजारो मुलं आज मोठ्या पदावर पोचलेली आहेत. सर्वकडे एक सुख समाधान. जे लोक जीवनविद्या घेतात, जीवनविद्या स्वीकारतात, त्यांचं भलं झाल्याशिवाय राहिलं नाही. म्हणून कुटुंब संस्था पाहिजेच. ती जर बिघडली तर जीवनाचं रहाटगाडगं बदलेल आणि त्याला मग आपणच जबाबदार राहू. अगदी थँक्यू बरोबर. दादा. थँक्यू. अतिशय सुंदर आणि एका वेगळ्या अँगलने आपण याचं उत्तर दिलेलं आहात. म्हणजे बऱ्याच जणांना माहितीच नसेल की कुटुंब संस्था कशी निर्माण झाली, लग्न संस्था कशी निर्माण झाली आणि त्याला अध्यात्माचा बेस
जीवनविद्येने कसा दिलेला आहे. तर अतिशय सुंदर पद्धतीत तुम्ही उत्तर दिलंय. दादा इथे थोडंसं पुढे असाच प्रश्न येतो की हे कौटुंबिक सौख्य जे आहे ते शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्यावरती कितपत डिपेंड आहे, अवलंबून आहे? आता पुन्हा तुम्हाला खोलात घेऊन गेला. खोलात जाणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला पण कळलं पाहिजे. पुन्हा अध्यात्माशी संबंध आहे. तुम्ही म्हणणार शारीरिक आरोग्याचा संबंध काय आहे? सांगतो. आमच्या अध्यात्मामध्ये, आमच्या म्हणजे आपल्या अध्यात्मामध्ये आपण काय म्हणतो की भवरोगातनं मानसिक रोग तयार होतात बघा, आणि मानसिक रोगामधनं शारीरिक रोग तयार होतात. आता तुम्हाला मी घाबरून जाऊ नका, मी तुम्हाला काही खोल सांगत बसणार नाही, थोडक्यात सांगणार, पण तुम्हाला समजेल असं. भवरोग म्हणजे काय? साध्या शब्दात सांगतो की आपण खरे ईश्वर आहोत, खरे, पण आज आपण व्यक्ती म्हणून नांदतोय. बरोबर? मी प्रल्हाद, मी वैशाली, मी आनंद. हे जे मी आनंद हे व्यक्तिमत्व आहे ना, हे व्यक्तिमत्व खरं म्हणजे खोटं आहे. याच्यामध्ये मी जात नाही. खरं एकच आहे की तुमच्या आतमध्ये परमेश्वरी तत्व नांदतंय, हे एवढंच खरं आहे. आतमध्ये जी शक्ती आहे तीच नांदते तुमच्याकडे, आणि ह्याच शक्तीने हा देह निर्माण केलेला आहे, तुम्ही नाही केलेला आहे. ह्याच्यातलं आतमध्ये जे चालतं, बाईच्या आतमध्ये दात निर्माण होतात, फुफ्फुस निर्माण होतात, सगळं काही आरामात ॲटोमॅटिक निसर्ग नियमाने चालतं, हो की नाही? तर हे सगळं चाललेलं हे देवाने निर्माण केलं, आपण नाही केलेलं आहे. म्हणून हे शरीर पण त्यांनीच निर्माण केलेलं आहे. आपल्या ठिकाणी जे मन आहे सो त्याचंच प्रगटीकरण आहे, आणि तो पण आतमध्ये बसलेलाच आहे, तो कुठे गेलेलाच नाही. समजलं? प्रत्येकामध्ये ते तत्वच आहे, एकच तत्व आहे, ते वेगवेगळं नाही आहे. एकच परमेश्वरी तत्व म्हणजे चैतन्य शक्ती प्रत्येकामध्ये आतमध्ये वास करून आहे. कळलं ना? त्यामुळे तुझा प्रश्न काय होता? मानसिक हा. आरोग्य. तर हे जे तत्व आहे ना, हे आपण विसरलो, आणि आपण मी प्रल्हाद, मी आनंद, नुसतं मी आनंद नाही, मी आनंद, हा जो अहंकार आहे ना, या अहंकाराने आणि या व्यक्तिमत्वाने आपण नांदतोय. कळलं ना? म्हणून भवरोग म्हणजे हाच रोग आहे की आपण त्याला विसरलो. कोणाला विसरलो? जे आहे ईश्वरी तत्व आपल्यामध्ये. कोणाला माहीत आहे का आपल्याकडे आहे म्हणून? कोणाला आपल्याला माहीत पण नाही. विसरलो म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. आपल्याला माहीत पण नाही की ते तत्वच चाललंय आतमध्ये, सगळं करतोय, सगळं तेच करतंय, आणि आपल्याला वाटतं मी करतोय. किती मोठं आहे बा अध्यात्म. साध्या शब्दात सांगितलं, करतोय तो, वाटतंय आपण करतोय. आता हृदय चाललंय आतमध्ये, तुम्ही करताय? सगळं आतमध्ये हृदय पंपिंग चाललंय, सगळं चाललंय, तुम्ही नाही करत आहे, सगळं तो करतोय आतमध्ये. सगळं ती चैतन्य शक्तीचं अधिष्ठान म्हणून सगळं चाललंय, हे लक्षात ठेवायचं. समजलं ना? म्हणून ह्या भवरोगाचा परिणाम काय झालाय की आपण ईश्वराला विसरलो आणि आनंदला घट्ट पकडून बसलो. समजलं? म्हणजे अहंकाराला घट्ट पकडून बसलो, आणि जो ओंकार आहे, जो निराकार आहे, त्याला विसरलो आणि अहंकाराला घट्ट पकडलो. आता अहंकारातनं काय झालं? अहंकारातनं हवेपणा निर्माण झाला. हवेपणातनं काय झालं? इच्छा, आकांक्षा, वासना निर्माण झाल्या. त्याच्यातनं सगळे रोग निर्माण झाले. सगळे म्हणतात ना षड रिपू, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे षड रिपू ज्याला म्हणतात. सद्गुरू त्याला प्रेरणा म्हणतात. सद्गुरू म्हणतात योग्य प्रमाणामध्ये हे पाहिजेच. काम पाहिजेच, क्रोध पाहिजेच, नाही तर मुलं ऐकणार नाही. शिक्षकांना मुलं पण ऐकणार नाही कोणी. म्हणून क्रोध थोडासा पाहिजेच. नंतर मोह, मद, मत्सर सगळं पाहिजे, पण ते प्रमाणात. प्रमाण किती? जेवणामध्ये मीठ असतं तेवढं. तेवढ्या प्रमाणात हे जर असेल तर त्या आपल्यासाठी प्रेरणा आहेत. इट इज अ फ्युएल फॉर फर्दर ग्रोथ. लक्षात ठेवायचं. ते नसेल तर तुम्हाला काय करायची इच्छाच नाही होणार. तुमच्याकडे काम नाहीच आहे, इच्छाच नाही कसली, नाही मी नुसतं पडून राहणार आहे, मला काहीच करायचं, मग काय करता येणार नाही. तुमच्याकडे इच्छा असते की मला मोठं व्हायचं आहे, त्या इच्छेने तुम्ही काम करता. बरोबर की नाही? म्हणून ह्या प्रेरणा म्हणून पाहिजेच, मोटिवेशन आपल्यासाठी. पण त्या किती पाहिजे? त्या वाढल्या की मग त्याच्यातनं या विकार निर्माण होतात. ह्याला विकार म्हणतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, एक विकार निर्माण होतात. म्हणजे क्रोध वेगळा, चिडकं वेगळं, आणि सतत संतापी,
लोक एवढे संतापी असतात ना की चेहरा लाल लाल होऊन जातो आणि आतमध्ये विष निर्माण होतो. म्हणून हे सगळ्या भावना आहेत ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ह्या सगळ्या भावना जर वाढल्या तर त्याच्यातनं शारीरिक रोग निर्माण होतात. कारण मन आणि देह यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. घनिष्ठ संबंध म्हणजे काय? शरीरामध्ये जे होईल त्याचा परिणाम मनावर होतो आणि मनामध्ये जे होईल त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. एवढा घनिष्ठ संबंध आहे. म्हणून या अहंकारामुळे, आणि हा अहंकार का? भवरोग म्हणून त्याला. भवरोग नाव विसरून जा तुम्ही, अहंकार लक्षात ठेवा. हा देवाला विसरल्यामुळे निर्माण झाला तो अहंकार, आणि या अहंकारामुळे आज सगळे विकार निर्माण झाले आणि या विकारातनं सगळे आजार निर्माण झाले. म्हणजे विचार करा की मानसिक स्थिती ही या विकारांवर अवलंबून असते. म्हणजे असं म्हटलं तर बरोबर आहे का की सुखासाठी मानसिक आरोग्य पहिलं बघितलं बरोबर पाहिजे? आहे. आता भवरोग सोडून द्या, कारण तो आपल्या हातात नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अध्यात्म जर आणखीन शिकायला लागेल. पण आपण सध्या मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य बघूया. मानसिक आरोग्य बिघडलं की शारीरिक आरोग्य बिघडले. म्हणून असं म्हणतात की 99% रोग, आता पडला, हात तुटलं, हे गोष्टी वेगळ्या, त्या आपण लक्ष नसल्यामुळेच होतं, ती गोष्ट वेगळी. पण मानसिक रोगामुळे सगळे हे रोग निर्माण, शारीरिक रोग होतात. आज डायबिटीज, हे सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत? तुमच्या मानसिक रोगामुळे होतात. टेन्शन्स, आज तुम्हाला किती टेन्शन्स आहेत. आज तुम्ही आरामात इथे बसलाय तरी सुद्धा काही लोक मध्येच ऑफिसला जाऊन येतील, नाही असं नाही, हो की नाही? विचारातून हा, मध्येच कुठला तरी मेसेज आलाच ना बॉसचा, बघणार. म्हणजे हा जो स्ट्रेस आहे ना, या स्ट्रेसमुळे मानसिक स्थिती बिघडली आहे. आणि या मानसिक स्थितीमुळे मनाचे पण विकार जर निर्माण झाले, डिप्रेशन आणि काय काय हे पण निर्माण झाले, आणि शारीरिक रोग पण तयार झाले. बरोबर आहे. दादा, मग हे रोग जर आपल्याला काढायचे उत्तर असतील, मिळालं ना? हो हो, हा. मग महत्वाचं एकदम. अहंकार जो आहे तो मग कमी झाला पाहिजे ना, तर त्याबद्दल पण थोडंसं सांगा ना. मग हे मानसिक रोग आणि शारीरिक रोग नको असतील तर मग त्याच्यावरती उपाय काय, आणि मग त्याच्यातूनच आपल्याला कुटुंबाचं स्वास्थ्य मिळणार आहे. हा. म्हणून आता मी कुटुंबाकडे येतो. म्हणून म्हटलं सगळ्यांचा संबंध आहे. हा मानसिक आरोग्य राखणं हे खरं आपलं सगळ्यांचं काम असतं. म्हणून नवरा बायको म्हणा किंवा घरातले कुटुंब म्हणा, आपण कुटुंब म्हणूया, किंवा इवन ऑफिसमध्ये सुद्धा आपण एकमेकांना सांभाळणं खूप गरजेचं आहे. आज ते होत नाहीये. कुटुंबामध्ये पण होत नाही, ऑफिसमध्ये सुद्धा कोणाच्याही इमोशनचा विचारच केला जात नाही. प्रोफेशनल हे नाव दिलंय. प्रोफेशनल म्हणजे काय? इमोशन नाही म्हणजे प्रोफेशनल, असं नसतं. आता लोकांना कळायला लागलंय की प्रोफेशनल इज नॉट, म्हणजे कोणाचाही इमोशनचा विचार न करणं म्हणजे प्रोफेशनल नाही. प्रोफेशनल बरोबर इमोशनल कोशंट पाहिजे, EQ म्हणतात त्याला. IQ बरोबर EQ पण पाहिजे, आणि EQ बरोबर SQ म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट पण पाहिजे. व्हेरी गुड. त्याच्याशिवाय तू परिपूर्ण होत नाहीस. आणि म्हणून आज स्ट्रेस केवढा आहे, आणि मग तो स्ट्रेस सगळा घरी काढला जातो. बायकोवर नाही तर बायको नवऱ्यावर, बरोबर. मग घरामध्ये सुद्धा प्रॉब्लेम निर्माण होतो, कळलं ना? त्यामुळे हा जो अहंकार आहे, अहंकार म्हणजे काय असतं थोडक्यात? मी, मला आणि माझं, एवढंच आहे ना अहंकार म्हणजे. याच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. ह्यालाच म्हणतात मनाचं उन्नयन, मनाचा मोठेपणा त्यालाच म्हणतात. आपलं मन कोतं झालंय, कोतं. माझ्याशिवाय मी विचार करत नाही कोणाचा, बाकी गेले खड्ड्यात. ते मी म्हणत नाही, पण ते म्हणतात मनातल्या मनात. मी फक्त माझा विचार करतो. इवन जी गरज पडली तर मी कुटुंबाचा पण विचार करत नाही, आई वडिलांचा पण विचार करत नाही. मी आणि माझं, मला पाहिजे, ह्याच्यातनं हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणून अहंकार जर कमी करायचा असेल तर हे माइंडसेट ज्याला म्हणतो आपण, आपली जी वृत्ती आहे ना ती थोडी बदलली पाहिजे. आणि ती वृत्ती बदलणं म्हणजे काय करणं? सद्गुरूंनी आपल्याला आहे ना मी कडनं सर्वांनाकडे नेलेलं आहे. बघा मी काय सांगतो ते खूप महत्वाचं आहे. सद्गुरू म्हणतात मी सुखी होईन, हे कोणी म्हणेल ना, त्याच्यात काय कोणाला काय शिकवायला नको. पण सर्वजण सुखी कसे होतील, निदान इच्छा तरी करण्याची तयारी आपली पाहिजे. सर्वांना सुखी करणं आपल्या हातात नाही ना, पण निदान इच्छा करणं तयार आपल्याकडे, किंवा लोकांचं ब्लेसिंग देणं आपल्या हातात आहे.
हो की नक्कीच. नाही? बरोबर. म्हणून तुम्ही जेवढा सर्वांचा विचार करायला लागाल, सर्वांचा म्हणजे काय, सगळ्या जगाचा नको करायला. हं, आपण जेव्हा कुटुंबामध्ये असेल त्या कुटुंबाचा विचार करा, बरोबर. ऑफिसमध्ये असेल तर आपल्या सहकाऱ्यांचा विचार करा, आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांचा विचार करा, त्यांच्याबद्दल थोडीशी एम्पथी एम्पथी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. हं, हं. समजून घ्या त्यांना, त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्या. असं जर केलं ना तर तुम्हाला खूप तुमचा अहंकार पण कमी होत जातो. बरोबर. म्हणून अहंकार कमी करण्यासाठी मी म्हणणं सर्वांना इथपर्यंत पोचायचं म्हणजेच अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय, मी करतो ना सबंध दिवस, मी चालू असतं आपलं आयुष्यभर. तुम्ही बघा दिवसातनं किती वेळा मी म्हणतात ते, मोजून बघा एक दिवस. हा जो मी करणार आहे ना, हा खरा म्हणजे ईश्वरच आहे, पण त्याला माहीत नाही ना. म्हणून आपण आता काय केलं पाहिजे, सद्गुरू म्हणतात तुला मी हा कमी केला पाहिजे. मी कमी केला म्हणजे मला काय कमवायचं नाही, मला काय मिळवायचं नाही असं नाही आहे. इथेच युक्तियोग आहे सद्गुरूंचा. सद्गुरू म्हणतात तुम्ही सर्वांचा विचार केला तर सर्व जर तुमचा विचार करायला लागतील. बघा किती सुंदर आहे, तत्वज्ञान खूप सुंदर आहे, ते आचरणात आणलं पाहिजे. सद्गुरू काय म्हणतात, तुम्ही सर्वांचा विचार केला, नुसता विचारा की सर्वांचं भलं होऊ दे देवा, सर्वांना सगळं काही मिळू दे, एवढा विचार केला ते तुला सगळं मिळतं. काय धमाल आहे. खूप सुंदर. म्हणजे मला पाहिजे म्हटलं तर काही मिळत नाही उलट. कारण मला पाहिजे सगळ्यांना पाहिजे असतं ना. मग संघर्ष, मला पाहिजे म्हणजे संघर्ष, तुला पाहिजे याला पण पाहिजे, मग संघर्ष सुरू होतो. आणि संघर्षातनं काय होतं, कोणालाच काय मिळत नाही, माहिती आहे ना. एक गंमत सांगू का, वेळ आहे? हो, हो सांगा आहे, ना. बोला ना. आमच्याकडे एक मुलगा आला होता, त्याचं स्वतःचं देऊळ होतं कुठं, त्यांच्या घराचं देऊळ होतं, घराण्याचं देऊळ होतं. त्या देवळामध्ये पैसे यायचे आणि संध्याकाळी ते ट्रस्टी लोक बसून वाटून घ्यायचे सगळ्यांना, कारण ते पैसे सगळे तेच घेतात ना शेवटी. तर एकदा खूप उंची साडी आली होती, उंची. आता ही कोणी घ्यायची, एकच तर साडी होती ना. ते कसं त्यांचं सोल्युशन आहे, सगळे शेवटी त्यांनी फाडून घेतली. ही खरी गोष्ट आहे घडलेली. आणि तेव्हापासून तो बोलला, माझा मंदिरावरचा विश्वास उडाला की हे काय चाललंय, मंदिरामध्ये आम्ही देवासाठी येतो आणि हे तिथे असं चाललेलं असतं. म्हणून तो काय म्हणतो की मंदिरामध्ये मी जातच नाही आता, मला माहिती आहे काय पैसे आपण जे टाकतो ते कोण खातं ते आम्हाला माहिती आहे. पण सांगायचा मतलब ते जाऊन दे, बाकीचं सांगायचा मतलब काय की ती एक साडी सगळ्यांना पाहिजे होती. एकालाही असं वाटलं नाही की आपण कोणाला ते एकाला देऊन टाकू, हो. कोणाला वाटलं नाही. म्हणून हे आपल्याकडे अंगीभूत आहे, आपल्याकडे मी आणि माझं हे अंगीभूत आहे. याच्यामधनं थोडं बाहेर यायचं. मी असं म्हणत नाही की आपला स्वार्थ ठेवायचाच नाही, स्वार्थ पाहिजे. मी नेहमी म्हणतो की स्वार्थी आणि स्वतःचं सेल्फ इंटरेस्ट, त्याला काय म्हणतात, स्वतःचं स्वार्थ. स्वार्थ आणि स्वार्थीपणा याच्यामध्ये फरक आहे. स्वार्थ प्रत्येकाला असणार, प्रत्येकाला मोठा व्हायचंय, प्रत्येकाला चांगलं व्हायचंय, प्रत्येकाला पाहिजे, मी मान्य करतो. इवन संतांना पण मोक्ष पाहिजे होता, काहीतरी पाहिजे असल्याशिवाय कोण काय करत नाही. त्यामुळे स्वार्थ हे सत्य आहे, पण स्वार्थीपणा वाईट. आता याच्यामध्ये फरक काय आहे, स्वार्थ म्हणजे मिळालं पाहिजे बरोबर आहे, पण स्वार्थीपणा म्हणजे मलाच मिळालं पाहिजे, बाकी जण देणार नाही कुठल्याच परिस्थितीत. महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. कळतंय मी काय म्हणतोय. पण तुम्हाला मी इथे युक्ती सांगतो सद्गुरूंची, की तुम्ही सर्वांचा विचार करायला लागला, नुसता विचार, तुम्हाला जाऊन करा म्हणून सुद्धा सांगत नाही, केलं तर एकदम उत्तम. आता आम्ही सगळ्यांसाठी इतके लोक राबतायत हा प्रोग्राम करण्यासाठी, हे कशासाठी राबतायत, तुम्हाला ज्ञान मिळावं म्हणून, बरोबर की नाही. म्हणून दुसऱ्यांसाठी राबतायत, ते काही स्वतःसाठी राबत नाही. त्यांना एक पैसा मिळत नाही, नो कमिशन. इथे जे काम करतायत त्यांना कोणालाही कमिशन देत नाही आम्ही. ते स्वतःचा पैसा, स्वतःच्या गाड्या वापरून सगळ्या गोष्टी करतायत. का तर त्यांना पटलेलं आहे की मी दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं ना की मला पण सगळं मिळणं. याला मी रिबाउंड शॉट म्हणतो. आपल्या कॅरममध्ये माहिती आहे ना, एक होम शॉट असतो आणि रिबाउंड शॉट असतो. होम शॉट सोपा असतो, रिबाउंड शॉट कठीण असतो. पण आपल्या जीवनामध्ये होम शॉट कठीण आहे. होम शॉट म्हणजे आतला आनंद, आतला जो ब्रह्मानंद मिळणं, जे संतांना मिळालं, तो कठीण आहे. पण रिबाउंड शॉट सोपं आहे. रिबाउंड शॉट म्हणजे काय, सर्वांचं भलं करून त्याच्यातनं आपल्याला रिबाउंडमध्ये
सगळा आनंद मिळणार आहे. मी जेव्हा तुमचं भलं करतो तेव्हा माझं शतपटीने भलं होतं. एक्झॅक्टली. सुपर सुपर दादा. शतपटीने भलं होतं. तुम्ही दुसऱ्यांसाठी एवढं केलं तरी तुम्हाला भरपूर मिळणार आहे. मग एवढं जर सहज मिळणार असेल तर भांडून कशाला घ्या. बरोबर आहे. Exactly. मग रिवॉर्ड कळलं का? मारायचं आपल्याला. मी करून रडण्यापेक्षा आणि संघर्ष करण्यापेक्षा आपलं काम मस्त करायचं, कर्म करत राहायचं, आनंद कर्मातून घेत असताना दुसऱ्यांना आनंद द्यायचा, दुसऱ्यांचा निदान विचार करायचा, दुसऱ्यांना भलं व्हावं ही चिंतन करायचं, शुभचिंतन करायचं. एवढं केलं तर तुमचं भलंच होणार आहे. ऐश्वर्य तुमच्याकडे येणार आहे, सगळं येणारच आहे. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते मिळण्याची व्यवस्था आहेच, पण तरीसुद्धा ह्याच्यामध्ये स्ट्रेस नाही, शांती आहे. जेव्हा तुम्ही सर्वांचा विचार करता शांती असते. मला पाहिजे म्हटलं की भांडाभांडी सुरू, मला मिळणार सर्वांना. ह्याचा अर्थ प्रयत्न करायचे नाही असं नाही, सर्वांनी प्रयत्न करायचे. ज्यांना मिळेल त्याला मिळेल, जो चांगला प्रयत्न करेल त्याला मिळेल. थँक्यू दादा. दादा जे बोलतात आहे ना ते स्वतः वागतात तसे. दादा जेव्हा जेव्हा जिथे जिथे असतात ना तेव्हा त्यांच्या कक्षेमध्ये जे जे लोक असतात ना त्या सर्वांना प्रत्येक क्षणी आनंद देण्याचं काम दादा करत असतात. प्रत्येक क्षणी त्या प्रत्येक व्यक्तीचं भान घेण्याचं काम करत असतात. त्या प्रत्येक क्षणी त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय समस्या तर नाही आहेत ना, त्यांच्या जीवनात सगळं व्यवस्थित चालू आहे ना हे ते पाहत असतात. आणि सर्वांचं भान घेऊन सर्वांना आनंद देऊन ते सदैव सर्वांचा विचार करत असतात. म्हणजे ते नुसते बोलत नाही आहेत किंवा ते आपल्याला सांगत नाही तर ते स्वतः ते आचरणात आणतात. यासाठी दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. धन्यवाद दादा. दादा आपला पुढचा प्रश्न असा आहे, आता आपण लग्न संस्थेबद्दल जरा बोलूया. हां, लग्न संस्थेच्या बाबतीत जर बोलायला झालं तर आता सध्या जेव्हा लग्न जमवतो आपण मुलाची आणि मुलींची, तेव्हा मुलांच्या आणि मुलींच्या अपेक्षा प्रचंड वाढलेल्या आहेत. आम्हाला अशीच पाहिजे, असाच पाहिजे, ह्या अपेक्षा प्रचंड वाढलेल्या आहेत. बरं, एवढ्या अपेक्षा पूर्ण करून लग्न झालंच तर पुढे डिवोर्सचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. भले ही मुलं विभक्त कुटुंबात असू दे नाहीतर एकत्र कुटुंबात असू दे, तिकडे भांडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मग अशा या सर्व समस्या ज्या निर्माण होतात आहे त्याच्यावरती जीवनविद्येचं मत काय? तुम्हाला एवढे प्रश्न विचारले एकदम. म्हणजे विभक्त एकत्र, म्हणजे मला सगळे एकत्र करून तू विचारलेत. हो. पण एक गोष्ट आहे ना, एकत्र तरी भांडतात, हो. विभक्त झाले तरी भांडतात. भांडतातच. भांडण हा आपला जन्मसिद्ध जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे ते एकत्र आणि विभक्तचा खरा काही संबंध नसतो. भांडायला त्यांना कोणी लागतं, हो. कोणच नाही तर स्वतःशीच भांडते. असो, पहिला प्रश्न तू काय विचारला की आजकाल मुलींना लग्न करताना काय करतात, मुलं अपेक्षा वाढल्या. अपेक्षा वाढल्यात. बरोबर, अपेक्षा वाढल्या काय म्हणजे त्यांना काही करायचं नाही, सगळं रेडीमेड पाहिजे. मी आज लग्न करून जाणार, चांगला 3 बेडरूमचा फ्लॅट पाहिजे मला, तिथे सगळं काही चांगलं पाहिजे, रेडीमेड पाहिजे, 2-4 नोकर पाहिजे, चाकर पाहिजे, सगळं काही रेडीमेड पाहिजे, गाडी पाहिजे, सगळं पाहिजे. तर मग मी त्याच्याशी लग्न करणार, याला काय अर्थ नाही. माहिती आहे, मी खरं सांगू का, मला मुलांना, तरुण मुलांना सांगायचं आहे की दोघं एकत्र येऊन जेव्हा आपला उत्कर्ष करतात ना, त्यात जी मजा आहे ना ती सगळं रेडीमेड मिळत नाही मजा. तुम्हाला मी सांगतो की सगळं रेडीमेड मिळालं ना की त्याच्यातनं दुःखच निर्माण होतं. का सांगतो, 3 बेडरूम मिळाल्यानंतर त्यांची अपेक्षा वाढत जाते, कारण ह्या अपेक्षा कधी न संपणाऱ्या असतात. संपणारे का नसतात, कारण कम्पॅरिझन चालू असतं आपल्या मैत्रिणीबरोबर, आणि कोणतरी तुझ्याविषयी जास्त असतोच. हो की नाही, तू किती कमवलं ते तुझ्याशी जास्त कमवणारा असतोच ना. मग लगेच तू त्याच्याकडे बघते, तो किती कमवतोय, त्याची कशी गाडी आहे बघा, सुरू होतच ते. म्हणजे काय होतं माहिती आहे, सतत आपल्या अपेक्षा वाढतच जाणार आहेत. या अपेक्षाला कधीच आपण काय एंड नाही आहे. त्यामुळे तुम्ही कुठूनही सुरुवात केली तरी ते प्रॉब्लेम होणार आहे. जरी ते सगळं मिळालं तरी सुद्धा तिथे भांडणं होणारच आहे. तुला वाटतं का आज जे सगळे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे भांडणं नाही होतात? होतात. हसतायत लोक, श्रीमंताकडे जास्त भांडणं असतात. मग कुठलंही प्रॉपर्टीवरनं भांडण असू दे, कशावरनंही भांडतात. आज तुम्ही जर बघितलं तर सेलिब्रिटी, श्रीमंत लोकांमध्ये आत्महत्येचं प्रमाण आहे. श्रीमंत लोक होऊन आत्महत्या करतायत, म्हणजे पैसा भरपूर आहे. दिल्लीत एकदा अशी घटना घडली होती, त्याचं काहीतरी 25-30 हजार कोटीचं प्रॉपर्टीचं वाटप चाललं होतं.
जवळजवळ 30,000 सगळं बरोबर झालं. 30,000 कोटी राहिले होते 2-4 हजार. त्याच्यावरनं मारामारी येऊन दोघांनी बंदूक काढून एकमेकांना मारलं. काय मिळवलं? म्हणून किती 1,000 कोटी तुमच्याकडे असले तरी शेवटी जाताना काही नाही, डेथ सर्टिफिकेट राहणार आहे. आणि जमल्यास म्हणजे मुलांना आवडलं तर एक फ्रेम लावतील. ती पण हल्ली लावत नाही कारण शोभत नाही घरामध्ये. हे जुन्या लोकांचे फोटो लावणं परवडत नाही, बरं नाही वाटत. इंटिरियरला शोभत नाही नाही, इज नॉट गुड. म्हणजे काय म्हणतात त्याला, नाही, घराच्या interior ला माझ्या शोभत स्टेटसला ते बरोबर वाटत नाही. अशी परिस्थिती. एक डेथ सर्टिफिकेट राहणार तुमचे, बाकी सर्टिफिकेट जाणार आहेत. त्यामुळे किती पैसा कमवायचा, काय काय करायचं, याला एंड नसतो. म्हणून सुखाने जगण्यासाठी पैसा लागत नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून पैसा हा पाहिजेच. पैशाशिवाय पान हलत नाही, हे पण मी सांगतो. पैशाशिवाय पान हलत नाही. आज तुम्हाला शिक्षण पाहिजे, आरोग्य पाहिजे, कोणाला काय बरं नसेल तर 4 लाख लागतातच. पैसा हा पाहिजेच. हा पैसा एवढा मिळवतात की त्याचं काय करायचं हा मुलांना प्रश्न पडतो. मग मुलं बिघडतात. बघा, आज सगळ्या टॉप लोकांची मुलं बिघडलेली असतात कारण ते सगळे बिझी असतात आपल्या प्रोफेशनमध्ये, मुलांकडे लक्ष नसतं आणि आयता पैसा मिळाल्यानंतर त्यांना काहीच मजा वाटत नाही. म्हणून मला तरी असं वाटतं, मी माझ्या अनुभवातून सांगतो. आम्ही लग्न केलं, मी इंजिनियर होतो, मी सगळं होतो. आम्ही लहान खोलीत राहत होतो, लहानच्या. पण आमच्याकडे पोटेन्शियल होतं. बाबा आपण शिकलेलो आहोत, आपण कमावणार आहोत. हळूहळू आम्ही दोघांनी मिळून आमचं मस्तपैकी घर निर्माण केलं, सगळं निर्माण केलं. आणि हे करताना आम्हाला जो आनंद मिळाला की आम्ही काहीतरी केलं दोघांनी मिळून, अचिव्हमेंटचा आनंद असतो तो मिळत नाही. सगळं रेडीमेड मिळालं ना त्याची किंमतच नाही राहत. मी सांगतो तुम्हाला, मिळालं तर काय वाईट नाही, पण त्याच्यासाठी जर तुम्ही मला मिळणार, हां, याचा अर्थ असं म्हणत नाही की एकदमच तुम्ही स्वतः चांगल्या स्थितीमध्ये आहात तर तेवढ्या स्थितीचा नवरा मुलगा बघायलाच पाहिजे, मी नाही म्हणत नाही. पण यांच्या अपेक्षा एवढ्या असतात की मला हेच पाहिजे, मला तेच नको, तेच पाहिजे. आणि अशाने काय होतं, शेवटी लग्नच जमत नाही. वय वाढत जातं आणि लग्नच जमत नाही. असा प्रॉब्लेम निर्माण होतो. दादा, आपण आता जगप्रसिद्ध सासू सून ह्या विषयावरती येऊया. असं म्हटलं जाते की सासू ही सासूच असते, ती कधीही आई होऊ शकत नाही, आणि सून ही सूनच असते, ती कधीही मुलगी होऊ शकत नाही. याबाबतीत तुम्हाला काय वाटते? कठीण प्रश्न मला विचारतो. तुला पण सासू आहे ना? तुला मी प्रश्न विचारत नाही आता, तुला त्रासात टाकत नाही, पण हरकत नाही. सासू ही सासू असते म्हणजे काय, मुलगी जेव्हा लहान असते ना तेव्हा ती आई आणि मुलगी हे रिलेशन आहे ना, तेव्हा ती कशीही वागली तरी आई सांभाळून घेते का आपली मुलगी आहे म्हणून. पण एकदा तू लग्न केल्यानंतर तू जशी आईकडे वागत होती तसं तुला सासूकडे वागता येणारच नाही ना. तुला जबाबदारी आलेली आहे, तू लग्न केलेलं आहेस, हे रोल चेंज आहे, हा लक्षात ठेवायचं. लहान मुलगी किंवा तरुण मुलगी जेव्हा लग्न होऊन बायको होते, कुटुंबात जाते, तेव्हा तिचा रोल बदलतो. पटतं की नाही? बरोबर. म्हणून तू तशीच जर घरी 10 वाजता उठत असेल, तू म्हणणार सासू पण माझी आईसारखी वागली पाहिजे, तू 10ला उठ म्हणून, चालेल का? कारण तुला आता जबाबदारी आहे ना, तुला संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे, नवऱ्याची जबाबदारी आहे, नवऱ्याला तुझी जबाबदारी, एकमेकांची जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे ना. मग तुम्ही म्हणा मी आईसारखी, आई मला कशी वागवायची, मला काय बोलायची नाही, मी काही बोललं तरी आई, हे वातावरण नंतर चालणार नाही. तुम्ही आता जबाबदार गृहिणी झालेले आहे, गृहिणी म्हणत नाही, जबाबदार वाईफ झालेले, बरोबर की नाही? मग आता तुला जबाबदारीने वागणं गरजेचं आहे, कळलं की नाही? म्हणून सासूने आईसारखं तुम्हाला कसंही वागणं अपेक्षितच नाही माझ्या मते. सासूने प्रेमाने वागवणं अपेक्षित आहे, समजलं ना? पण तुम्ही पण आमचा रोल बदलला की जरा बदलायला पाहिजे ना. कधी उठायचं, काही बघायचं नाही, घरी काय करायचं नाही, काम नाही करायचं, उठल्यानंतर काय म्हणतात अंथरूण तसंच ठेवायचं. लहानपणी आई लाड करते, हे लाड मागात पडतात हा. कारण तसं तुम्हाला आयुष्य नाहीच काढता येत ना. आयुष्य तुम्ही तसंच नाही काढू शकतो. तुम्हाला एक जबाबदारी चेंज आहे ना, चेंज ऑफ रोल आहे. तुम्हाला आता बदललं पाहिजे स्वतःला. म्हणून आई ही आई असते कारण ती तरुण्यापर्यंत असते, सासू ही त्याच्यानंतर येते जीवनामध्ये, कळलं ना? त्यामुळे सासूची वागणं, पण प्रेम मात्र दोन्हीकडे पाहिजे. आई पण मुलीवर प्रेम करते, तसंच सासूनी सुनेवर प्रेम केलं पाहिजे, सुनेने सासूवर केलं पाहिजे. हे शेवटी काय म्हणतात देणं घेणं आहे. एका साईडने काही होत नसतं, हे लक्षात ठेवायचं. कधी
आपल्याकडे पण देणं घेणंच आहे ना. आपण हवा घेतो, आपण हवा सोडतो, पुन्हा ती दुसऱ्या कोणाला उपयोगी पडते. बरोबर. हे देणं घेणं संसारात आणि जीवनात चालणारच आहे. म्हणून देण्या घेण्याशिवाय काहीच नाही. म्हणून द्यायला शिकलं पाहिजे. आपण काय करतो, सासूनी सगळं मला आईसारखं वागवलं पाहिजे, मी मात्र सासूचं काय करणार नाही, असं नाही चालत. म्हणून सासू ही आई होऊ शकते. म्हणजे काय, सासू ही प्रेम देऊ शकते, पण शेवटी तुमचा रोल बदलल्यानंतर तुम्हाला वेगळं वागायलाच लागणार आहे. तुम्ही म्हणणार नाही मी आईकडे कशी वागत होती. समजलं ना, पटतंय ना मी काय म्हणतो ते. पट्टे अगदी बरोबर. थँक्यू दादा, थँक्यू. पण काय झालंय माहितीये, सासू म्हटलं ना की सुरुवातच अशी असते की आता जाऊन भांडायचंच आहे आपल्याला. म्हणजे एक असं मानसिक तयारी असते. सिरियलचा पण भरपूर युद्धाला परिणाम असतो. युद्धाला जाताना कशी तयारी करून जातात, तसं आई पण सांगून ठेवते, बघा जास्त डोक्यावर चढू नका त्या सासूला. आई पण नको त्या गोष्टी शिकवत असते. चढवली ना तर डोक्यात चढेल, आतापासून तिला मापात ठेव. दादा ह्याच्यावरतीच एक प्रश्न येतोय की मुलीच्या आईने मुलीच्या संसारामध्ये किती इंटरफेअर करावा. थांब ना, मी हा संपवतो ना जरा. त्याला खूप प्रश्न पडलेले आहेत. तो प्रश्न आला पटकन असं. थांब थांब, मी देतो. एक गोष्ट सांगतो ना जरा. एक हा, चालेल. एका मुलीने लग्न झाल्यानंतर काय केलं, तिचं सासूची पटे ना ॲज युजल, ती कंटाळली, आता काय करायचं. मग ती आपल्या वडिलांकडे गेली. आई नव्हती तिच्याकडे, मग वडिलांकडे गेली. वडिलांना सांगितलं की मला एक काहीतरी विष आणून दे, मी माझ्या सासूला मारून टाकीन आणि मग मी सुटीन. पण ते विष म्हणजे मी पकडली जाता कामा नये ना. तर वडील काय डॉक्टर होते आयुर्वेदिक. डोंट वरी बोलले, मी तुला एक मस्त देतो पुडी, पुडी 6 महिने तुला द्यायला लागेल तिला, पण 6 महिन्यानंतर तू सुटली आणि कोणालाही कळणार नाही की ती मेली मग तुझ्यामुळे. इतकं सुंदर ती पुडी आहे. हा असून काय एवढी खुश. मग सासऱ्यांनी म्हणजे वडिलांनी सांगितलं, पण एक गोष्ट आहे, 6 महिने तुला सासूची सेवा करायला लागेल आणि सासूचं मन जपायला लागेल. तिला तू उलट उत्तर देऊ नकोस. 6 महिन्याचा प्रश्न आहे ना, मग कशाला ते पाहिजे ना, नंतर ती जाणारच आहे, तुला काय काळजी आहे. ती बोलली चला 6 महिने तरी मी करून बघते. म्हणून तिने रोज ती पुडी टाकायला सुरुवात केली. सासू काही बोलली तरी गप्प राहायची, शांत राहायची. सासूची उलट सेवा करायला लागली. हळूहळू 6 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने, रिलेशन वाढायला लागली. सासूमुळे तिला आई वाढायला लागली, कारण सासू पण प्रेम द्यायला लागली. कारण एवढी सून आपल्यासाठी करते म्हटल्यानंतर सासूला पण बरं वाटलं. त्या दोघांची एवढी जमायला लागली. आता तिला पश्चाताप झाला. ती वडिलांकडे धावली, वडील आता मला काहीतरी द्या उतारा, मला सासू पाहिजे. तो म्हणतो उतारा काय, मी तुला उतारा देऊनच विष पाठवलं होतं. म्हणजे बघा, 6 महिन्यामध्ये तुम्ही जरा सासूची सेवा करायची, म्हणजे काय खूप करायचं असं नाही हो. सासू पण तुमच्याकडनं सेवा करून घेत नाही उगीच, कोणाला आवडत नाही सेवा करून घ्यायला. पण तुम्ही निश्चय इच्छा जरी दाखवली आणि थोडंसं पाय बी दाबले, सासूला बरं वाटतं. शेवटी काय माहितीये, मन जपणं. आपण सगळे जप करत असतो नुसते असे, विठ्ठल 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 विठ्ठल, लक्ष नसतं तिथे. लक्ष विठ्ठलामध्ये नसतं, लक्ष दुसऱ्या विठ्ठलामध्ये असतं, हो की नाही. पण खरा जप काय आहे, एकमेकाची मन जपणं, हा जप आहे. आणि हा जप जर तुम्ही केला ना, तर विठ्ठल साक्षात तुमच्या समोर उभा राहील, म्हणजे सुख साक्षात तुमच्याकडे येईल. कळलं ना. म्हणून मन जपणं हे आहे. म्हणून सासू सुनेचं रिलेशन आहे ना, हे आहे ना, सुरुवातीच वाईट असतं. म्हणजे आई तुम्हाला की आई ढवळाढवळ करते. हे जे श्रीमंत आया आहेत ना, श्रीमंत आया, तुम्ही नाही ना, तुम्ही सगळे चांगले आहेत म्हणून इथे आलेत. या आया आहेत ना, खूप ढवळाढवळ करतात. म्हणजे सांगतात काय माहिती, काय झालं ना, सरळ घरी आहे, आम्ही आहोत तुला बघायला, तू काळजी नको करू. पण ऐकून नाही घ्यायचं. असं म्हटल्यानंतर ती काय ऐकते का. मग घरी आहे ना, मग ही भांडते, शेवटी घरी येते. काय माहिती, ह्याच्यात काय अर्थ नसतो. म्हणून आयानी लक्षात ठेवलं पाहिजे. आमच्याकडे एक कुटुंब आहे, ती मला सांगते नेहमी की माझ्या वडिलांनी आणि आईने सांगितलं, आज मी तुझं लग्न करून दिलेलं आहे, नवऱ्याने तुला जर मारलं तरच घरी यायचं, नाही तर यायचं नाही. म्हणजे अति झालं, कारण कधी कधी अति होतं ना, दारू पिऊन मारतात काय, हे करतात काय, छळतात काय, अशी जर परिस्थिती असेल तरच तुला घरी यायला परवड आहे, नाही तर तू घरी यायचं नाही. लहान सहान भांडणं
तिकडेच मिटवायची, काही ठेवायचं नाही, आम्हाला येऊन सांगायचंच नाही. काय होतं माहिती आहे, हे एक टोक झालं आणि ते दुसरं टोक झालं की ऐकून घ्यायचं नाही. याच्या सुवर्ण मध्य, सद्गुरू आपल्याला सुवर्ण मध्य शिकवतात. आईचा आधार पाहिजे, पण आईचं सुज्ञ पाहिजे, शहाणी पाहिजे. आईने तिला नीट आपला हे सांगायला पाहिजे, काय केलं पाहिजे, तू थोडंसं समजून घे. शेवटी काय माहिती आहे, नात्यामध्ये समजून घेणं खूप मोठा आहे. सामंजस्य सद्गुरू म्हणतात त्याला. एकमेकांना समजून घेतलं ना तरच नातं टिकतं. आणि आपण समजूनच घेत नाही, आपण लगेच कन्क्लूड, जजमेंट म्हणतात ना. जर सासूने काहीतरी केलं, मुद्दाम केलं, तिला मी नकोच आहे, झालं, कन्क्लुजन काढून मोकळे. अरे थांब ना जरा, जजमेंट तुम्हाला जज कोणी बनवलेलं नाही इथे. शांत राहा, त्याच्यातनं मार्ग काढत जा. सासू पण अशीच असते ना की सून आल्यानंतर घाबरून असते. दोन्हीकडनं आहे. सासू पण तयारीच असते की सुनेला आतापासून वटणीवर ठेवलं पाहिजे, नाहीतर डोक्यावर बसेल. दोघे असे त्यांनीच येतात. पण तसं येण्यापेक्षा तिने म्हटलं पाहिजे की ही मुलगी सगळं सोडून माझ्याकडे आलेली आहे, तिला मी जेवढं प्रेम देता येईल तेवढं मी देणार. खरं मी सांगू का, प्रेम हीच गोष्ट बांधून ठेवण्यासाठी लागते आणि काय लागत नाही. आज माझ्यावर लाखो लोक प्रेम करतात. मी काय करतो त्यांच्यासाठी, मी फक्त 2 गोड शब्द बोलतो, त्यांची चौकशी करतो, त्यांना काय पाहिजे तो आधार देतो. त्यांना माझा आधार वाटतो काही गोष्टीमध्ये, कुठलंही काही झालं त्यांना मी आधार वाटतो, कारण मी तो देतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्याशी इमोशनली मी कनेक्ट होतो. एवढंच करायचं असतं. आता एवढं करतो तर माझ्यावर एवढा प्रेमाचा वर्षाव चालू असतो लोकांचा. काल 14 फेब्रुवारी लव यू म्हणून कितीतरी मला आले मेसेज. माझं वय 75. यंग, हा, आय एम 75 इयर्स यंग. पण बघा ना, या वयामध्ये सुद्धा किती लव यूचे मेसेज येतात. हा दादा, आता आपण थोड्या वेगळ्या विषयाकडे जाऊया. बऱ्याच जोडप्यांना नेशील तिथे मी जाईन. तुझ्या हातात मी दिलंय ना सगळं. बऱ्याच जोडप्यांना खूप प्रयत्न करूनही मूल होत नाही. मग अशा जोडप्यांना तुम्ही, म्हणजे अशा जोडप्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही काय सांगाल? आपला थोडासा हाय संवेदनशील प्रश्न आहे. खरं मत दिलं तर राग येईल काही लोकांना. नाही, खरंच सांगा. खरंच सांगू, नाही, सगळीकडे सुवर्ण मध्य साधायचा असतो. आता मी सांगितलं, सद्गुरूंनी आपल्याला सुवर्ण मध्य सांगायला जाईल. आता मी अशी कुटुंब बघितली आहेत की सासू आणि सासरे मागे लागतात. कुटुंबाला दिवा पाहिजे, काय म्हणतात त्याला, घराण्याला वंशाला दिवा पाहिजे. असले दिवे लावणं आपल्याला माहित असते, जाऊन दे. तर सांगायचा मतलब काय, काही सासू इतके प्रेशराईज करतात, मूल होत नाही म्हणून तिला मग त्रास दिला जातो. मग तिला वाटतं कसंही करून मूल व्हायलाच पाहिजे. मग मुलासाठी प्रयत्न केला जातं. जेव्हा नॉर्मली होत नाही तेव्हा मग ते IVF काय काय आहे ते सगळे करतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हे IVF म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत ना, चांगल्या आहेत, पण त्याच्यामध्ये खर्च खूप असतो. आता तुम्हाला जर ते पेलवत नसेल, आता माझ्याकडे अशी खूप उदाहरणं आहे, कारण माझ्याकडे काउन्सिलिंगला लोक येतात. हजारो लोकांचं काउन्सिलिंग मी केलेलं आहे, त्यामुळे मला सगळ्या गोष्टीची काय म्हणतात त्याला ऑलराऊंड माहीत आहे सगळी. आता एक कुटुंब आहे, त्यांच्याकडे पैसा नाही आहे, दोघांचा पगार हे, तरीसुद्धा त्यांनी IVF ते काय जे म्हणतात ते केलं, केवढा तरी पैसा खर्च केला. शेवटी ते होत नाही म्हटल्यानंतर सासू सासऱ्यामुळे त्यांनी त्यांचा प्रेशरमुळे त्यांनी सरोगसी केली. आता सरोगसी म्हणजे त्या बाईला पैसे द्यायचे असतात. हा एवढा पैसा आणायचा कुठून, त्याच्यासाठी कर्ज काढलं, त्याच्यामुळे तिचा जॉब गेला, कारण सगळं मुलाला सांभाळायचं म्हणजे जमणार नाही, जॉब करणं एकाच्या कुटुंबात चालत नाही. परिस्थिती एवढी खराब होऊन जाते ना. खरं म्हणजे ना, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी हे करणं चालेल एक वेळ, कारण पैसा तरी आहे. पण ज्यांच्याकडे पैसा नाही ना, त्यांनी शांत बसणं गरजेचं आहे माझं म्हणणं. कारण मी मगाशी सांगितलं की निसर्ग नियमाप्रमाणे वागणं म्हणजे शहाणपण, आणि निसर्ग जे तुम्हाला देतो ते तुम्ही घेणं महत्त्वाचं आहे. तो देत नसेल तर गप्प राहून आपलं जीवन जगू शकतो आपण. सद्गुरूंचं एक वाक्य आहे, सद्गुरू म्हणतात, नापुती पण रडे. नापुती म्हणजे ज्याला मूल नाही तो पण रडे, 1 पुती पण रडे, 2 पुती पण रडे, 10 पुती पण रडे.
याचा अर्थ कळला का? ज्यांना मुलं आहे ते पण रडतायत, ज्यांना नाही आहे ते पण रडतायत. रडत नाही असं कोण दाखवून द्या मला. कारण माझ्याकडे येतात, माझा मुलगा नीट वागत नाही, माझा मुलगा ऐकत नाही, मुलगा हे झालं आहे, मुलगा व्यसनी झाला आहे, मुलगा ऐकत नाही, अशा एकसारख्या तक्रारी माझ्याकडे येत आहेत. म्हणजे ते पण रडतातच आहे. म्हणजे मूल झाल्यानंतर सुखी समाधानी आयुष्य होणं असं पण नाही आहे. कारण मूल हे पण एक जबाबदारी आहे, चॅलेंज आहे. आजकाल पूर्वीच्या काही नव्हतं एवढं. आजकाल मूल होणं आणि ते मुलाला सांभाळणं मोठी जबाबदारी आहे. म्हणून नाही झालं तर गप्प राहा. एकदम सगळे पैसे खर्च करून दिवाळं काढू नका तुमचं. तुमच्याकडे पैसे असेल तर थोडेसे प्रयत्न करायला हरकत नाही. आणि प्रयत्न करून नाही झालं तरी जीवन आनंदाने जगता येतं, हे मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. म्हणून किती प्रयत्न करायचा हे तुमच्याकडे किती पैसे याच्यावर अवलंबून आहे. एक IVF म्हणजे 3 लाख लागतात, 2 लाख काहीतरी. आणि पुन्हा पर्सेंटेज चान्स किती? 30%. डॉक्टर अगोदर सांगतात 30% चान्स आहे, होईल की नाही. पुन्हा सेकंड सायकल, मग पुन्हा 2-3 लाख, त्याच्यामध्ये पुन्हा 30%. मी केलेलं आहे, कारण मी ऑडिटर आहे. मी बऱ्याच हॉस्पिटलचं ऑडिट केलेलं आहे, मला सगळं माहिती आहे याच्यातले काय तथ्य काय आणि काय. त्यामुळे डॉक्टर लोक तुम्हाला काही गॅरंटी देऊ शकत नाही होईलच म्हणून. त्यामुळे पहिले 3 लाख खर्च करतो, नाही झालं की पुन्हा म्हणतो अजून पुढल्याचं होईल, पुढल्या 3 लाख खर्च करतो, असं करत करत तो 10-15 लाख खर्च करतो आणि मग कर्ज काढून ते फेडायला पडत होतं. त्याच्यापेक्षा पैसा असेल तर थोडासा प्रयत्न करायला हरकत नाही. पैसा नसेल, ॲक्सेप्ट. आयुष्यामध्ये जे आहे ते ॲक्सेप्ट करण्यामध्ये खरं शहाणपण आहे. म्हणून सद्गुरूंचा एक अमृतोच्चार आहे, सिद्धांत आहे काय? वस्तुस्थितीचा स्वीकार करून त्याला सुरेख आकार देण्यामध्येच खरं शहाणपण आहे. म्हणलं मग आता वस्तुस्थितीचा स्वीकार करा, रडत बसू नका. मी तुम्हाला सांगतो की मूल झालं म्हणून सुद्धा तुम्हाला खूप काही सुख मिळणं असं पण नाही आहे. एक 10-12 वर्ष मजा असते. मुलगा कसा खेळतो हे, नंतर तो खेळायला लागतो ना, ते एक कठीण जातं मग. आजकाल तर बरंच कठीण झालेलं आहे. बाहेर जाऊन तो काय करतो माहीत नाही. आता तर मोबाईलचं ॲडिक्शन, त्याच्यातनं आमच्या डॉक्टर योगेशकडे त्यांना पाठवलं होतं मेकाला. म्हणजे मोबाईलचं ॲडिक्शन, ही ॲडिक्शन एवढी लागलेली आहे आणि एवढं झालेलं ना की मुलगा म्हणजे डोके दुखी होऊन बसलेले आहे मुलं. म्हणजे मुलींचं तर काही विचारूच नका. म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप काय, मित्रमैत्रिणी काय, नाईट आऊट काय, पार्ट्या काय, कोल्ड प्ले काय, चालूच आहे सगळ्यांचं काय काय. स्वतःच्या ह्याचा विचार करत नाही आणि मग त्याच्यातनं फसतात आणि मग लाईफ असह्य होऊन जातं. म्हणून मुलं पाहिजेच, नाही तर पुढली पिढी कशी निर्माण होईल. मुलं पाहिजेत. मग या मुलांना वागवायचं कसं, त्यांना वाढवायचं कसं, त्यांना सुसंस्कारित कसं करायचं, हे पण जीवनविद्या शिकवते. म्हणून मी म्हटलं, जरी मी असं म्हटलं की मुलं म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत, जीवनविद्येमध्ये नाही आहे, लक्षात ठेवा. आज आमच्या जीवनविद्येमध्ये जी मुलं आहेत ती सगळी टॉपला गेलेली आहेत. मी अशी उदाहरणं देऊ शकतो पाहिजे तेवढी. का तर सुसंस्कारित आहे. म्हणून तरुण पिढीला सुसंस्कारित करण्याचं काम आपण केलं पाहिजे. नुसती मुलं जन्माला घातली नाही चालणार. आणि हा चालला पैसा कमवायला, दोघे पैसे कमवायला, करिअर करायला धावत आहेत. समजलं ना. आज करिअरच्या मागे किती लागले लोक. करिअर म्हणजे पैसा कमवणं, दुसरं काही नाही. करिअर म्हणजे काय मोठं अचीव करायचं नसतं. मी व्हाईस प्रेसिडेंट होणार, प्रेसिडेंट होणार, मला मान मिळणार, मला पैसे मिळणार, ह्याच्यातच सगळे पडलेले आहेत. मुलांकडे लक्ष नाही आहे. आणि मग मुलं डोक्याला तापदायक होऊन बसतात. म्हणून करिअर किती करायचं याला सुद्धा महत्त्व आहे. म्हणून करिअर म्हणजे पैशाच्या मागे आणि काय नसतं, लक्षात ठेवा. मोठं काय देशाचं भलं करायचं नसतं यांना. पैसा किती मिळेल, स्टेटस किती मिळेल, मर्सिडीज कार मिळाली पाहिजे, BMW पाहिजे, याच्यासाठी सगळे काम करत असतात. ज्यांना जमतं ते जातात पुढे, नाही जमत ते रडतात खाली. समजलं ना. पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला की नवीन पिढी निर्माण होणं गरजेचं आहे. किती म्हटलं मुलं त्रास देतात, पण त्या मुलांना सुसंस्कारित करणं शक्य आहे. आमच्याकडे बघा लहान लहान मुलं प्रार्थना म्हणतायत रोज, कृतज्ञता व्यक्त करतायत आपल्या आईवडिलांची, आईवडिलांची सेवा करतायत. सगळ्या शक्य आहे. राष्ट्रभक्ती त्यांच्या नसानसात भरलेली आहे. जीवनविधीची मुलं म्हणजे राष्ट्रभक्ती.
तुम्हाला एक गंमत सांगतो. एका कुटुंबामध्ये मी गेलो होतो. त्यांची मुलीला हे इतके संस्कार मिळाले आणि ती इतकी राष्ट्रभक्त झालेली आहे. ती म्हणते मी आर्मीमध्ये जाणार आहे आणि प्रयत्न करते ती NDA मध्ये जाण्याचा. ते जाऊन देतो. एक महत्त्वाचा नाही विषय, मला सांगायचा महत्त्वाचा विषय वेगळाच आहे. तिचे वडील म्हणतात मी जर नियम तोडला गाडी चालवताना, कुठलाही नियम असू दे, येलोमध्ये मी गेलो, रेड, कुठलाही मी नियम तोडला की घरी येऊन मला 5 उठाबशा काढायला लावते. कोण? मुलगी. त्याला इतका म्हणजे त्याला पण आनंद आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपली मुलगी किती सुसंस्कारित आहे, म्हणजे नियम पाळणं किती महत्वाचं. आपल्याकडे नियम तोडणं म्हणजे महत्वाचं. म्हणून हे श्रीमंताची लोक आहेत ना, नियम तोडण्यात त्यांना खूप मोठं वाटतं असं. आणि मग विचारायचं तुला माहिती आहे मी कोण आहे ते? तू कोण आहेस? राष्ट्राचा नागरिक आहे ना, नियम पाळ ना. पण आपल्याकडे ते नाही, जेवढा मोठा तेवढा नियम तोडायला तो मोकळा. कळलं? बाहेरच्या राष्ट्रामध्ये असं नाही आहे. बाहेरच्या राष्ट्रामध्ये सगळे नियम तोडत नाही कोणी, आणि कोणी आमदारांना फोन करत नाही तिकडे त्याला बघा म्हणून सोडवायला. सांगायचा मुद्दा मला काय माहिती आहे की मुलं चांगली निपजू शकतात, त्यांना सुसंस्कारित करणं गरजेचं आहे. त्यांना लहानपणापासून केअरिंगची, शेअरिंगची, ग्रॅटिट्यूडची, राष्ट्राबद्दलचा अभिमान, या सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. आणि आम्ही सगळी मूल्य त्यांना शिकवतो लहानपणापासून, त्यांच्यामध्ये रुजवतो. हे जर तुम्ही केलं तर मुलं चांगली नाही पडणार तुमची. आमच्याकडे असे, जाऊ दे सगळं सांगत बसलं तर वेळ जाईल, टाइम होत गेलेला आहे. दादा आता फक्त बोलत नाहीयेत की तरुण पिढीला सुसंस्कारित करणं गरजेचं आहे. हे फक्त ते बोलत नाहीत तर ते करत आहेत. हे याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. कालच येताना दादा मला सांगत होते की तरुण पिढीला सुसंस्कारित करण्यासाठी मी इंग्रजीचा अधिक अभ्यास करतोय. बघा हा 75 वर्षाचा हा यंग मॅन, बाकीच्या ठिकाणी 75 वर्षाची लोक काय करतात ते बघा. आणि हे इंग्रजी ते मुलांना, आता आजकालच्या मुलांना मराठी समजत नाहीये, तर दादा त्यांना इंग्रजीमध्ये सगळे एक्सप्लेन करण्यासाठी, सगळे हे संस्कार करण्यासाठी इंग्रजी भाषेचा अधिक सखोल अभ्यास करतात आहे की त्या मुलांना मी हे सगळं कसं शिकवू. म्हणजे किती त्यांना, म्हणजे किती त्यांच्या ठिकाणी ही तळमळ आहे आणि ते नुसते बोलत नाहीये सुसंस्कारित करायला पाहिजे, तर ते करण्यासाठी प्रयत्न देखील. आज काय झालंय सगळेजण इंग्लिश बोलण्यामध्ये हे झालेले आहेत, कारण इंग्लिश मिडियममध्ये जात आहेत. त्यामुळे ह्यांना जर अध्यात्म जर सांगायचं असेल, किंवा अध्यात्म म्हणजे सगळ्यांनाच, आज इंग्लिश बोलणाऱ्या लोकांना मराठी समजतच नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अध्यात्म जर त्यांना इंग्लिशमध्ये समजून सांगायचं असेल तर अध्यात्मातले शब्द इंग्लिशमध्ये शोधायला लागतात. कारण आपल्याकडे जे शब्द आहेत ना ते इंग्लिशमध्ये मिळत नाहीत लगेच. इंग्लिशमध्ये फक्त एक गॉड आहे आपल्याकडे, ब्रह्म, नंतर आणि काय काय, ईश्वर, चैतन्य, असे 1000 शब्द असतात आपल्याकडे. तिकडे फक्त एक आनंद आहे. आमच्याकडे स्वानंद, ब्रह्मानंद, परमानंद, आनंद आहे. आता हे सगळं सांगायचं कसं, हा एक मोठा प्रश्न आहे. आपलं इंग्लिश आम्ही शिकलेलो आहोत, पण इंग्लिश हे त्या अध्यात्मासाठी कसं वापरायचं याच्यासाठी थोडंसं अभ्यास करायला लागतो. कारण आपलं अध्यात्म इंग्लिशमध्ये कसं मांडता येईल, इफेक्टिव्हली कसं मांडता येईल, आणि ते आम्ही करतोय. आता आम्ही इंग्लिशमध्ये सगळे कोर्स सुरू केलेले आहेत. दादा आता आपण मुलांना सांभाळण्यावरून बोलतोय, त्यांना सुसंस्कारित करण्यावरून बोलतोय. तर जर नवरा बायको दोघेही नोकरी करत असतील तर ती जबाबदारी आजी आजोबांवरती येते. पण आजकालचे आजी आजोबा थोडेसे मॉडर्न झालेले आहेत. ते काय म्हणतात माहिती आहे, आतापर्यंत तर आम्ही आमच्या मुलांना सांभाळलं, आता आम्ही मुलांच्या मुलांना पण सांभाळायचं का? आम्हाला पण आमचं स्वातंत्र्य हवं आहे. त्यांचं पण काही चुकत नाही आहे, आम्हाला पण आमचं स्वातंत्र्य हवं आहे. तर मग अशा वेळी काय करायचं? कोणाचंच काय चुकत नाही, माझंच चुकलं, मी ते बसलोय ते. पुन्हा आहे ना, पुन्हा इकडे सुवर्ण मध्ये आहे. आई वडिलांनी पण समजून घेतलं पाहिजे. आणि त्यांचं म्हणणं पण खरं असतं. आजी आजोबांना काय संबंध, आयुष्यभर त्यांनी कष्ट केलेले असतात, मुलांना वाढवण्यासाठी सगळं केलेलं असतं. आताच्या लोकांचं नाही, पूर्वीच्या लोकांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. आता त्यामुळे लोकांकडे पैसा आहे, निदान शहरी लोकांमध्ये आहे, गावामध्ये तर कमीच असणार पैसा. पण मला काय म्हणायचं माहिती आहे की काय तू म्हणाले, तर आजी आजोबांना वाटणं साहजिक आहे की आयुष्यभर मी फक्त मुलांना सांभाळलं, नोकरी केली, घरचं सांभाळलं, आता जरा कुठे रिटायर झालं तर आरामात फिरायला जाऊ दे, थोडंसं सत्संगाला वेळ जाऊ दे आम्हाला, असं वाटणं साहजिक आहे. बरोबर. आणि आजकालची मुलं, दोन्ही मुलं नोकरी करतात, बायको पण नोकरी करते, नवरा पण करतो. बरोबर. त्यांना पण त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे की त्यांना जर आई वडिलांनी सांभाळलं, आजी आजोबांनी, तर त्यांना पण त्यांचं काय म्हणतात त्याला करिअर करता येतं. दोघे आपापल्यानी बरोबर आहे.
मग दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आता आमच्याकडे असे कुटुंब आहेत की नवरा बायको घरी आले की ते आई वडिलांना तुम्ही जा आता कुठे जायचं तुम्हाला बाहेर. काही कुटुंब असे असतात ना की आई मुलं ठेवतात आणि हेच फिरायला जातात सगळीकडे घरी आल्यानंतर. कारण आमचं पण लाईफ आहे ना, आमचं पण लाईफ आहे म्हणतात आणि हे लोक फिरायला जातात, मजा करायला जातात. आणि आई वडिलांचं लाईफ नसतं असं नाही ना. आई वडिलांना पण तुम्ही मध्ये मध्ये सांगायला पाहिजे. माझ्याकडे किती लोक आहेत ना, आई वडिलांना तिकीट काढून देतात, तुम्ही युरोपचं फिरून या, युरोपमध्ये जाऊन या, ज्यांच्याकडे पैसे आहेत त्या. तर सांगायचा मतलब काय, आई वडिलांना पण त्यांची जी इच्छा आहे ती पुरी करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. मग आपण समजत नाही मला एकच दिवस सुट्टी मिळाली आहे मग मी आराम करणार, आजी आजोबा असं नाही चालणार कधी कधी. आणि आजी आजोबांना काही रोज जायला लागत नाही लक्षात, ते काय रोज फिरायला जाणार रोज असं म्हणत नाहीत. पण त्यांना कुठेतरी मोकळीक दिली पाहिजे. म्हणून तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे की तुम्हाला जायचं जर सांगा, आम्ही ॲडजस्ट करू काही करायचं ते. एवढी मोकळीक दिली पाहिजे, समजलं ना. म्हणजे आजी आजोबांना अडकून ठेवायचं नाही. त्यांना नेहमी सांगायचं की तुम्हाला जेव्हा जायचं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही करतो काय ते ॲडजस्टमेंट. तुम्ही अशी जर तयारी दाखवली ना तर आजी आजोबा नको ग मी बघते ग असं म्हणणार. शेवटी आजी आजोबांना नात पाहिजेच असते ना. बरोबर. असे आजी आजोबा फार कमी आहेत की त्यांना नातीबितीचं काही प्रेम नाही. जास्त प्रेम उलट मुलांपेक्षा नातांवर होतं ना, नातवांवर होतं ना. मग त्यांना प्रेम असतंच, पण त्यांना थोडीशी काय म्हणतात त्याला मोकळीक पण तुम्ही दिली पाहिजे. स्वातंत्र्य. आणि हे काम तुमचं आहे, मुलांचं नवरा बायकोचं काम आहे की त्यांना पण एक मोकळीक द्यायची. त्यांना पण सांगायचं तुम्ही फिरायला जा, तुम्ही हे करा, मजा करा, हे सांगितणं गरजेचं आहे. दादा ह्यालाच एक कनेक्टेड प्रश्न ह्याचं एक मी उदाहरण देऊन सांगतो, मला ते खूप आवडलं. आमच्याकडे एक कुटुंब आहे की लग्न झाल्यानंतर आई पैसे कमवत नव्हती, म्हणजे सासू, बरोबर ना, आणि सासरे पण रिटायर झाले होते. आता कुठेतरी सासू सासऱ्यांचं काय असतं, मुलाकडे पैसे मागणं आवडत नाही सासू सासऱ्यांना, कारण त्यांनी आयुष्यभर कमावलेलं असतं, सगळं केलेलं असतं. आता म्हातारपणी मुलाकडे हात पसरायचे, मला पैसे दे, मला पैसे दे, मला जायचं आहे, मला तीर्थयात्रेला जायचं आहे. मग मुलगा म्हणणार तीर्थयात्रेला जायची काय गरज आहे. हे ऐकून घ्यायला आजी आजोबांना आवडत नाही, समजलं ना. म्हणून त्या मुलीने काय केलं, इतकी शहाणपण ज्याला म्हणतात नाही, मला आवडलं तिचं. तिने आल्यानंतर पहिलं हे बघितलं की आईला प्रत्येक गोष्ट मागायला लागते, नवऱ्याकडे नाही तर बापाकडे. तिने काय केलं, पहिला पगार झाल्यानंतर 10,000 रुपये, म्हणजे तिचा पगार चांगला होता, 10,000 रुपये काढून तिने तिच्या डब्यावर ठेवून दिले. तर आईला काय वाटलं ही विसरून गेली आहे, सासूला वाटलं ही विसरून गेलेत पैसे. तिने संध्याकाळी सांगितलं हे पैसे तुझे राहिलेत. ते राहिले नाही, मी मुद्दाम ठेवलेत, तुमच्यासाठी ठेवलेत. हे पैसे मी दर महिन्याला तुम्हाला देणार, तुम्हाला या पैशाचं जे काही करायचं ते करायचं, मला विचारायची गरज नाही तुम्हाला, आम्हाला विचारायचं नाही, हे तुमचे पैसे आहेत, तुम्हाला जे काही करायचं ते करायचं, मला विचारायची गरज नाही. असं म्हणून तिने त्यांना आर्थिक स्वातंत्र्य दिलं. बघा किती हुशारी. मला सांगा तुम्ही, ती सासू सुनेवर प्रेम करणार नाही तर काय करणार सांगा मला. की सून एवढा विचार करते. म्हणून मी सांगितलं ना की या सगळ्या गोष्टी युक्तियोग आहे. जीवन जगणं ही कला आहे. ही जर तुम्ही कला आत्मसात केली तर मला वाटत नाही की विभक्त कुटुंबाची गरज आहे. उलट मी तुम्हाला सांगतो, एकत्र कुटुंबामध्ये खूप मजा आहे, खूप मजा असते. तुम्ही फक्त सांभाळून एकमेकांना घेतलं आई वडिलांना, तर आई वडील तुमच्यासाठी काही करायला तयार असतात. कारण आई वडिलांना तुमच्यावर प्रेम असतंच ना, बरोबर की नाही. त्यामुळे एकमेकांना सांभाळत जीवन सुंदर जगता येतं. तेच विभक्त कुटुंब झाल्यानंतर इतके प्रॉब्लेम असतात. मग त्यांना त्याच्यामध्ये टाका, कुठेतरी नेऊन ठेवा, मुलांना संध्याकाळी जाऊन घेऊन या, आणि मग ह्याच्यामध्ये मुलांना संस्कार होत नाहीत, काही होत नाही. आजी आजोबाकडे ते सुरक्षित असतात, चांगले संस्कार होतात, लक्ष ठेवलं जातं त्यांच्यावर, काहीतरी होतं ना. त्यामुळे विभक्त कुटुंब, एकत्र कुटुंब याच्यावर विचार केला गेला पाहिजे, समजलं ना. ह्यालाच कनेक्टेड असा प्रश्न होता दादा, की मुलांना सांभाळायचं आहे, मुलांना राष्ट्राचं उत्तम नागरिक करायचं आहे, आणि अशा वेळेला आजी आजोबांचं ऑप्शन जर त्या फॅमिलीकडे नसेल आणि इतर कुठलाही ऑप्शन नसेल त्यांच्याकडे, आणि त्या मुलांना मोठं करण्यासाठी नवरा किंवा बायको दोघांपैकी एकाला त्याचं करिअर सॅक्रिफाईस करायचं असेल तर कोणी करायचं. तुम्हाला संकटात टाकतो सगळीकडे, मला बाहेर जायचंय. मी असं म्हणणार नाही की बायकांनी सॅक्रिफाईस केलं पाहिजे, खुश ना. दोघांपैकी एकाने सॅक्रिफाईस केलं पाहिजे.
सॅक्रिफाईस करायचं म्हणजे काय, मोठा त्याग करायचा नाही आहे, थोडीशी बॅक स्टेज घेतली पाहिजे. कारण दोघांनी जर टॉपला गेले, दोघं जर आपल्या करिअरला टॉपला गेले तर दोघांनाही वेळ मिळणं कठीण आहे. दोघांना एकमेकाबद्दल सुद्धा वेळ मिळणं कठीण आहे. त्यामुळे नवरा बायकोचं पण नातं टिकणं कठीण आहे. मुलांचं सोडूनच द्या, नवरा बायकोचं पण नातं टिकत नाही दोघे जण टॉपला गेल्यानंतर. म्हणून एक लक्षात ठेवायचं, दोघांपैकी एकाने ज्याच्याकडे पोटेन्शियल जास्त आहे त्यांनी पुढे जावं, ज्यांच्याकडे पोटेन्शियल कमी असतं त्यांनी मागे राहावं. आजकाल काय झालं माहिती आहे, दोघे जण पुढे जायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि मग ते काय म्हणतात त्याला कंपॅरिझन होते, सगळी कंपॅरिझन होत असते. माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत की मुलगी म्हणजे बायको त्याची, तिला चांगली पोझिशन मिळते, व्हाईस प्रेसिडेंटची पोझिशन मिळते आणि घरचे म्हणतात नेहमीप्रमाणे कुठे जाणार, हां ती एकदम घरी येते ना तर ती रडवेले तोंड करून येते. ती गोष्ट आहे, ती रडवेले तोंड करून घरी येते. तेव्हा आई वडील म्हणतात, अरे एवढं मस्त प्रमोशन मिळालं सुंदरपैकी, ती रडते कशाला तू आज? नाही म्हणे प्रमोशन मिळालं पण मला बँगलोरला ट्रान्सफर केलेलं आहे. मग लगेच आई वडील आई म्हणते, वडील काय बोलत नाही, आई वडील नको 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 इथे मग कोण बघणार, थांब इथेच. नवरा म्हणतो थांबा जरा, मी जर गेलो असतो बँगलोरला तर तुम्ही सगळे आला असता ना माझ्याबरोबर. आई वडील मग नक्की आलो असतो. मग ती जर बँगलोरला गेली आपण का जाऊ शकत नाही तिथे? शक्य असेल तर, प्रत्येक वेळेला शक्य असेल तर नाही. माझ्याकडे अजून एक घडलेली ही जर गोष्ट आहे, पण माझ्याकडे घडलेली गोष्ट आहे की नवरा हॉटेल मॅनेजमेंटमध्ये टॉपला होता, जनरल मॅनेजर वगैरे. हॉटेल मॅनेजमेंट एका हॉटेलचा जनरल मॅनेजर होता आणि मुलगी रिझर्व्ह बँकेमध्ये होती. तिने परीक्षा देत देत ती एकदम टॉपला गेली होती, चांगली पोझिशन. आता रिझर्व्ह बँकेमध्ये चांगल्या ग्रेडची पोझिशन म्हणजे इट इज अ क्लास 1 ऑफिसर. त्यामुळे त्यांना खूप चांगले काय म्हणतात त्याला अलाउन्सेस म्हणा, फॅसिलिटीज म्हणा खूप असतात. तर तिचं जेव्हा चेन्नईला की कुठे ती ट्रान्सफर झाली तेव्हा नवऱ्याने केलं, चला आपण तिकडे जाऊया, कारण माझा जॉब कुठेही मिळेल, कारण 5 स्टार हॉटेल सगळीकडे असतात, हो की नाही. त्यामुळे तो पण चेन्नईला गेला, तिला बँगलोरला मिळतो, बँगलोरला गेला आणि त्याला काय एक्सपिरियन्स होता, त्याला त्या हॉटेलमध्ये जागा मिळाली. तर त्यांनी तयारी दाखवली की मी चेंज व्हायला तयार आहे, पण तू पुढे हो, कारण तुला पोटेन्शियल तुझं जास्त आहे, तुला जास्त चांगलं मिळतं आहे. अशा रीतीने जर दोघांनी जर वागलं ना तर कोणी पुढे जायचं हे दोघे ठरवू शकतात. असं नाही की कठीण आहे त्याच्यामध्ये. आणि मागे जायचं म्हणजे काय, शेवटी मी सांगतो ना, जसं मगाशी मी आर्थिक स्वातंत्र्य सांगितलं तसं नवऱ्यानी पण समजा बायको नोकरी करत नसेल तर तिला आर्थिक स्वातंत्र्य दिलं पाहिजे. माझं तर म्हणणं आहे अर्धा पगार, खरं म्हणजे सगळाच पगार द्यायला पाहिजे. आम्ही द्यायचो म्हणजे काय, आमच्याकडे काय ठेवलंच नव्हतं आम्ही. पण सांगायचा मुद्दा काय की आर्थिक स्वातंत्र्य प्रत्येक गोष्टीला तिला तुम्हाला विचारता कामा नये, करू का नाही, मग तू नाही म्हणणार तुझ्या मूडप्रमाणे. हे बायकोला सहन नाही होत. शेवटी तिचं पण एक अहंकार आहेत ना, नवरा बायकोमध्ये 2 इगो एकत्र येतात ना, 2 अहंकार एकत्र येतात, मग ते भांडणं होणारच. म्हणून दोघांनाही एकमेकांचा अहंकार जपला पाहिजे. हेच खरं म्हणजे काय म्हणतात सुखी जीवनाचं रहस्य हेच आहे. एकमेकांचा अहंकार जपणं म्हणजेच सुखी जीवनाचं रहस्य, आणि कुठलं रहस्य नाही आहे. आणि हे सगळीकडे आहे. मला पण कार्य करताना सुद्धा एकमेकांचे मी अहंकार जपत असतो. मी मोठा आहे, मला कोण काय बोलेल, मी वाटेल तसं बोलेन, मी नाही करत तसं. प्रत्येकाचा मी अहंकार जपतो. त्याला पण मन आहे, ते मन जपलं पाहिजे. मला एवढं कार्य करतोय, कृतज्ञता पाहिजे माझ्याकडे. आपल्या मिशनसाठी एवढं काम करतोय. आता तुम्ही विचार करा, मुंबईहून इकडे यायचं. आता हिची मुलगी घरी एकटी आहे, पण दोघे आलेत नाही इथे कामाला, हो की नाही. तर सांगायचा मतलब काय, तर हे जे असतं ना कुठे ते सुवर्णमध्ये साधणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून कोणी बॅक स्टेजला जायचं हे त्यांनी ठरवायचं आहे, कळलं ना. आमच्याकडे खूप अशी उदाहरणं आहेत. आमच्याकडे 2 डॉक्टर आहेत. एक डॉक्टर हार्ट सर्जन आहे, एक डॉक्टर MD रेडिओलॉजिस्ट आहे, मोठी फेलोशिप. ती पण मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मोठमोठं होऊ शकली असती, पण तिने मोठं हॉस्पिटल स्वीकारलं नाही. तिने साधं हे असतात ना काय म्हणतात त्याला क्लिनिक असतं, तिथे तिने आपली प्रॅक्टिस सुरू केली की जेणेकरून तिला घरी जाऊन आपल्या मुलांचं बघता येईल. कारण 2 मुलं होती तिला. पण नवरा हार्ट सर्जन म्हटल्यानंतर त्याचं काय धड नाही. गेला तर 2-2 दिवस घरी येत नाही, कारण 18 तास ऑपरेशन करायला लागतं, कधी कधी कठीण ऑपरेशन. लोकांचं हृदय त्याच्या हातात असतं. त्यामुळे त्याला सांभाळणं
पेशंटनाही गरजेचं तिच्या दृष्टीने. म्हणून तिने आपलं करिअर थोडंसं बॅक स्टेजला ठेवलं. तिला मोठमोठ्या ऑफर्स आल्या होत्या, पण तिने घेतले नाही तिने ऑफर. पैसा इज नॉट एव्हरीथिंग म्हणून तिने सांगितलं. पण तिला काही कमी पडलं नाही, हे पुन्हा मजा आहे. ती जिथे काम करते तिला तेवढाच पगार द्यायला त्यांनी सुरुवात केली, कारण तिचं महत्त्व त्याला कळलं. तिचं महत्त्व, ती एवढी शिकून आली कॅनडावरनं आणि सगळं तिला माहीत होतं तिचं महत्त्व, आणि त्यांचा फायदा झाला. एक साधं ते काय म्हणतात त्याला मला माहीत नाही, सगळ्या टेस्ट करतात ते म्हणतात ना, टेस्ट सेंटर असतात ती, त्या सेंटरमध्ये ती काम करते, पण तिला पण पगार भरपूर मिळतोय आता. तिला असं लोक भाव देत आहेत. त्यामुळे तिचं काय कमी झालं नाही, उलट तिला घर पण सांभाळता आलं, आपलं करिअर पण ठेवता आलं, नवऱ्याला पण सांभाळता आलं आणि घर सुखी करता आलं. म्हणून मी सांगितलं ना, थोडंसं युक्ती वापरायची, थोडंसं सुवर्ण मध्य साधायचा. तू नाही मी नाही मध्ये कुठेतरी विचार करून जर तुम्ही आला ना, तर कौटुंबिक सौख्य तुमच्या घरात पाणी भरेल. दादा, हे जे आता जोडपी जी डबल इंजिन सरकार चालवतात, म्हणजे दोघेही वर्किंग करतात, तर ह्यांनी नक्की एकमेकांना ना क्वालिटी टाईम कसा द्यायचा? कारण सोमवार ते शुक्रवार फुल बिझी, शनिवार रविवारी काहीतरी पेंडिंग कामं असतात. मग नक्की यांनी टाइम कसा द्यायचा, क्वालिटी टाइम? तुला प्रश्न पडले का? नाही. कारण ती करिअर करत नाही, ते बरं आहे तुला. डबल इंजिनचा अर्थ मी असा लावतो, पुढे पण एक इंजिन मागे पण इंजिन, दोघे जायला बघतायत, कुठेच जात नाही, तिथे राहिलं इंजिन. हा परिस्थिती आहे. दोघे इंजिननी धावायला बघतायत, पण परिस्थिती काय सुधारत नाही. समजलं ना? तर सांगायचा मतलब काय की, काय तू प्रश्न विचारला? दोघंही करिअर करतात, एकमेकांना क्वालिटी टाइम. क्वालिटी टाइम, बरोबर. आता क्वालिटी टाइम देणं कठीण आहे का सांगा? दोघे करिअर करतायत, घरी आलं की कामं असतात, फोन असतात, हे असतं ते असतं, आम्ही देणं कठीण आहे. पण दिला पाहिजे. कारण लग्न कशासाठी केलंय? नुसतं करिअर करण्यासाठी लग्न केलंय काय? दोघांनी लग्न कशासाठी केलं? एकमेकांना सुखी करण्यासाठी केलंय. त्यामुळे सहवास हा क्वालिटी टाइम दिलाच पाहिजे. मग द्यायचा कसा सांगतो. जे काही तुम्ही कराल एकत्र येऊन करा, काही असू दे. भांडी जरी घासायला लागली तरी दोघांनी मिळून घासा. दादा मोठ्याने सांगा. तुला सांगा, खूप आवडलं तिला. म्हणजे मला सांगायचा मतलब काय, जे काही कराल एंटरटेनमेंट, टी व्ही, तू तुझ्या खोलीत बसून टी व्ही बघतोय, तो तुझ्या खोलीत बसून नको. हल्ली तसे झाले, प्रत्येक खोलीत टी व्ही झाले. किंवा नाहीतर मोबाईल आहे, ती घरी आल्यानंतर तो मोबाईलवर, ही मोबाईलवर. अशाने क्वालिटी टाईम मिळत नाही. टाईम भरपूर असतो, तो नीट वापरत नाही आपण. ऑफिसमधलं काम घरी येऊन करतात, घरी आले की ऑफिसमधलं करतात, ऑफिसमध्ये गेलं की घरचं काम करतात. हे उपयोग नाही. मी बघितले काय काय लोकांना घरी येऊन कशाला ते ईमेल उघडून बसायचं. एवढं काय अडलेलं नसतं तुमचं. तेव्हा जरी उघडलं तरीसुद्धा काय ते एकसारखं उघडायला लागत नाही. शनिवार रविवार तुमच्याकडे असतोच, पुन्हा सुट्टी असतेच ना कधीतरी. मग सुट्टीला तुम्ही एकत्र काम करा ना, सुट्टीला तुम्ही एकमेकासाठी टाईम द्या. थोडक्यात मी सांगतो ना, तुम्हाला जे काही करायचं ते एकत्र करा. एकत्र करण्यामध्ये खूप मजा असते, कळलं ना? शॉपिंग, नवरे लोक म्हणतात जाऊन शॉपिंग करू नये, नाही, आपण जायचं त्याच्याबरोबर. बरं, आपण गेल्यानंतर मागे कुठेतरी मोबाईल बसून बघायचं, तिच्यावर राहायचं, तिच्यावर इंटरेस्ट घ्यायचा आहे, तुला कुठली साडी आवडली, याच्यामध्ये मजा आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून जे एकमेकामध्ये इंटरेस्ट जर घेतला ना तर होऊ शकतं ते. म्हणून प्रत्येक गोष्ट काही असू दे, पिक्चरला गेले एकत्र जायचं, पिकनिकला एकत्र, सगळीकडे एकत्र प्रयत्न जर तुम्ही केला तर तुम्हाला शक्य आहे. आणि मोबाईल जरा बंद करायचा. सुट्टीच्या दिवशी मोबाईल बंद केला तर होऊ शकतं, पण मोबाईल सोडायला तयार नाही. बाईल महत्वाची की मोबाईल महत्वाचं हे तू ठरव. कारण सद्गुरू म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. थँक्यू दादा. दादा, आता आपण इथे रॅपिड फायर राऊंड खेळणार आहोत. आता आणि फायरिंग हो. करा. आता त्याची उत्तरं तुम्हाला अगदी थोडक्यात द्यायची आहेत. दादा, असं म्हणतात की नवरा बायकोमध्ये जर प्रेम जास्त असेल ना तर भांडणं पण जास्त होतात. तर हे स्टेटमेंट खरं आहे, चूक आहे की बरोबर आहे? नवरा बायकोमध्ये प्रेम जास्त असेल तर भांडणं पण जास्त होतात. हे स्टेटमेंट चूक आहे की बरोबर? खरं आहे. कारण भांडण करणं आपला अधिकार आहे, हे आपलं जन्मसिद्ध हक्क आहे. पण ते भांडण कसं पाहिजे? लुटूपुटूचं. 5-10 मिनिटांमध्ये ते सोडलं पाहिजे, घेऊन बसायचं नाही कायम. आम्ही नेहमी म्हणतो की प्रत्येक भांडणाला एक्सपायरी डेट पाहिजे आणि ती मॅक्झिमम रात्रीपर्यंत.
रात्री त्या रात्री दिवसा भांडण झालं, थोडासा अबोला धरला केलं, दाखवायला लागतोच ना बायकोला पण जरा आपलं महत्व. पण तो कधी रात्री झोपेपर्यंत झोपलं की संपला, तिकडे एक्सपायरी डेट संपली, कळलं ना. बरोबर. अशी जर एक्सपायरी डेट ठेवली ना तर भांडणं खुशाल करा, केलीच पाहिजे, त्याच्या मजा नाही. जीवनाला. जीवनात मजा नाही ना. बरोबर. पुढचा प्रश्न दादा, पती हाच देव हा जर भाव ठेवून खरंच स्त्री म्हणजे पती हाच देव हा भाव जर स्त्री जातीने ठेवला तर खरंच स्त्री जातीचं भलं होऊ शकतं का? काय कठीण प्रश्न विचारते आणि मला विचारते, म्हटलं तर माझे वांदे ना. पती देव तसं पत्नी पण ही आपली देवी आहे असं समजून दोघांनी वागलं, दोघांचा भाव हाच पाहिजे. देव खरा म्हणजे परमार्थ काय? मला वाटतं इथे देव म्हणजे आहे ना, लोकांना वाटतं देव म्हणजे कोणतरी गणपती शंकर, असं नाहीये. देव म्हणजे जो देतो तो देव. सद्गुरूंनी साधी उपाय सांगितला, देतो तो देव. मग तुला नवरा सगळं काही देतो ना तुझ्यासाठी, तुला सुख द्यायला प्रयत्न करतो, सगळं देतो की नाही, मग तो देव. बायको तुला सगळं देते की नाही, ती पण देव. दोघे एकमेकांना देत असतात, मग दोघे देव आणि देवी आहेत. हा भाव ठेवा ना, की तिच्यामुळे मी आहे, माझ्यामुळे ती आहे. कृतज्ञतेचा भाव ठेवायचा. भाव म्हणजे कुठला हो? देवभाव म्हणजे काय? पतिदेव हा भाव ठेवायचा म्हणजे काय ठेवायचं? कृतज्ञता ठेवायची. कृतज्ञता हा भाव पाहिजे की तुझ्यामुळे मी आहे, तू माझं नवरा आहे म्हणून मी आहे आज, आणि तुला असं वाटलं पाहिजे ही बायको आहे म्हणून मी आहे. नवरा बायको म्हणजे एक असं काय म्हणतात त्याला, एक युनिट पाहिजे, एक युनिट, असं नाही दोन दोन, एक पाहिजे, एक रूप, एक जीव पाहिजे. अशा वेळेला दोघांनी एकमेकाबद्दल कृतज्ञतेचा भाव ठेवला तर दोघांना तर त्याला तू देव समज आणि तू देवी समज. आमच्याकडे असे बरेच लोक आहेत की आपल्या बायकोला ओवाळतात लक्ष्मीपूजनला, तर म्हणतात तूच माझी लक्ष्मी आहे म्हणून मी तुलाच पूजन करणार. भाऊबीजेला भावाला बहीण ओवाळते, भाऊ पण बहिणीला ओवाळतो. काय झालं ओवाळलं तर? मी तर म्हणतो नमस्कार पण केला पाहिजे एकमेकांना. नवऱ्याला नमस्कार केला पाहिजे, नवऱ्याने बायकोला नमस्कार केला पाहिजे. नमस्कार केला म्हणजे लोटांगण घालायची गरज नाही ना. नमस्कार केल्याने आहे ना एकमेकाबद्दलचं रिस्पेक्ट वाढतो. एक लक्षात ठेवायचं, नवऱ्याला रिस्पेक्ट आपण दिला तर लोक देणार. नवऱ्याला जर आपण तुच्छ करून वागवलं ना तर घरचे लोक पण तुच्छ करून वागवणार, किंवा बायकोला, दोन्ही पण एक. नवरा जर बायकोला तुच्छपणे वागवत असेल तर घरचे पण वापरणार. म्हणून नवऱ्याने जर बायकोला रिस्पेक्ट दिला, घरचे सगळे, सासू सासरे सगळे देतील. कारण नवरा हा काय म्हणतात त्याला, कुटुंबातला एक मोठा दुवा आहे. तो त्याच्या स्टेटसवर सगळं घर आहे. तो जर बोलला आई वडील म्हणतील तसं नाही चालणार. आई वडील चुकत असेल तर ते शांतपणे आई वडिलांना पण सांगता आलं पाहिजे. हिच्यासमोर नाही, बायकोसमोर हळूच सांगायचं आहे, बाबा त्याला शांत राहा, आपल्याला शांतता पाहिजे. म्हणून नवऱ्याचा खूप मोठा रोल असतो आयुष्यामध्ये, लक्षात ठेवायचं. म्हणून नवरा म्हणून तो रोल जर तुम्ही पाळला, बायकोला रिस्पेक्ट दिला तर घरचे सगळे रिस्पेक्ट देतील, नाही तर मोलकरीण पण देणार नाही. नवऱ्याने जर बायकोला रिस्पेक्ट दिला नाही तर मोलकरीण पण देत नाही, समजलं. तसंच बायकोनी नवऱ्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. रिस्पेक्ट देणं म्हणजेच मन राखणं आहे. पुढचा प्रश्न, मग उद्यापासून नमस्कार करणार एकमेकांना. हो नक्की, तुम्ही सांगितलं ना आता. कौटुंबिक सौख्यासाठी तुम्हाला एक गंमत सांगतो. आमच्याकडे एक माणूस होतो, तो दारू प्यायचा, आणि आम्ही बालसंस्कारामध्ये सांगितलं होतं की वडिलांना जाऊन नमस्कार करा. तो रोज जाऊन नमस्कार करायचा. वडिलांना वाईट वाटायचं, अरे कारण दारू उतरल्यानंतर वाईट वाटतं ना, की हा मला नमस्कार देव समजतो आणि मी तर काय दारू पितो राहत. हळूहळू त्याला तो सांगायचा मला नमस्कार नाही ना, आम्हाला शिकवलंय नमस्कार करायला, म्हणून तो नमस्कार करायचा. हळूहळू त्याची दारू सुटली. म्हणजे मुलांनी आपल्या वडिलांची दारू सोडली जस्ट नमस्कार करून. म्हणून नमस्कार म्हणजे मान देणं. नमस्कार म्हणजे जाऊन लोटांगण घालायची गरज नाही. जो मान द्यायला पाहिजे नवऱ्याला, रिस्पेक्ट. सगळ्यांमध्ये काही काही बायका असतात सर्वांसमोर नवऱ्याचा अपमान करतात. नवऱ्याला असं कधी करायचं नाही. तुम्ही जर तसं केलं सगळे करणार, लक्षात ठेवायचं. आपल्या नवऱ्याचा मान आपण ठेवला पाहिजे, आपल्या बायकोचा मान आपण ठेवला पाहिजे, समजलं ना. सासूचा मान आपण ठेवला पाहिजे. हळूच सासू घुसून टाकली. कौटुंबिक सौख्यासाठी किती मुलांवर थांबलं पाहिजे? आईला आता खरी म्हणजे असं खरं म्हणा बोलू ना, खरंच सांगा. एवढी पॉप्युलेशन वाढलेली आहे, पण खरं म्हणजे 1 किंवा 2
पुरे. म्हणजे किंवा मध्ये टाकलेत खरं म्हणजे एकच पुरे. हां. पण आहे म्हणजे सगळे हा रूल सगळ्यांना लागू झाला पाहिजे. हं. सर्व तुम्ही म्हणणार फक्त आम्हाला लागू. सर्व धर्माच्या लोकांना. सर्व जाती धर्म जे कोणी असतील इरिस्पेक्टिव्ह ऑफ जात धर्म कास्ट सगळं प्रत्येकाला हा. कारण देशाचा प्रॉब्लेम आहे आता. चीनपेक्षा आपली संख्या वाढलेली आहे. ही संख्या अशी वाढत गेली तर प्रॉब्लेम होऊन बसणार आपल्याला. आणि पुन्हा संख्या कोणाची वाढते? गरीब लोकांची वाढते. त्यामुळे पुअर लोक वाढत चाललेत. त्यांचं शिक्षण होत नाही, मग ते फुकट जातात. तरुण पिढी वाईट निपजते. हॅलो दादांचा आवाज. हॅलो. हां. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, पॉप्युलेशन वाढते पण चांगली सुशिक्षित लोकांची पॉप्युलेशन फार कमी होते. म्हणून आपण फॅमिली प्लॅनिंगसाठी सर्वांसाठी प्रयत्न केले पाहिजे. खरं म्हणजे फक्त आपण करून उपयोग नाही. म्हणून सर्वांना, मग कुठल्याही जातीचे असू कोणाचे असू दे, सर्वांसाठी एक रूल, एकच मुलं. असं केलं तर कुठेतरी पॉप्युलेशन थांबेल, नाही तर पॉप्युलेशनचा स्फोट होणार आहे. हे लक्षात ठेवायचं. थँक्यू दादा. बऱ्याचदा जोडपी पहिली जर मुलगी झालेली असेल तर दुसरा मुलगा होण्यासाठी सेकंड चान्स घेतात. तर हे योग्य आहे की अयोग्य? मला वाटतं आता तो प्रॉब्लेम कमी होत चाललाय. पूर्वीच्या काळी खूप होता. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा बिवा. आता एवढं कोण नाही. हल्ली मुलगी झाली तरी लोक खुश असतात आणि मुलगा झाली खुश असतात. पण माझं म्हणणं आहे की मुलगी हो नाही तर मुलगा हो, स्टॉप. आणि गॅरंटी नाही ना दादा? हा, पुन्हा गॅरंटी नाही. मुलगाच होईल की गॅरंटी? काही काही लोकांना 4 मुली झाल्यानंतर एक मुलगा झालाय. मग 4 मुलींचं लोडणं आलं, एवढी लग्न करा, हे करा, सगळं करा. विचार करत नाही लोक. आपली परिस्थिती काय, आपण किती लोकांना मुलांना सांभाळू शकतो, कशाचा विचार करत नाही. विचार करणं म्हणजे आपलं संबंधच नाही असं करतात. म्हणून सर्व गोष्टी विचार करून करा. ही पुढची तू घे 7व्यापासून. दादा तुझे रॅपिड फायर संपले? नाही 2-3 बाकी आहेत. माझे मध्ये रॅपिड फायर घेतो. मध्ये मध्ये येत जा. ती तुला बोलायलाच देत नाहीये. सुवर्ण मध्य. बायको बरोबर पंगा घ्यायचा की नाही? छे, मुळीच नाही. ओके. तुला सुखात जगायचंय हो, मग नको घेऊ. आणि नवरा बायकोच्या भांडणामध्ये जो शांत राहतो तो शहाणा की चुकीचा? शांत राहायचं, पण याचा अर्थ अति व्हायला द्यायचं नाही. कुठेतरी त्याला समज पण देणं गरजेचं असतं. लक्षात ठेवा. म्हणजे म्हणून म्हणतात ना, काही लोक कसे गरीब असतात त्यामुळे लोक त्याला खूप त्रास देतात. मी नेहमी सांगतो, ऑफिसमध्ये जो काम करतो त्याला काम देतात सगळेजण, जो करत नाही त्याला कोण देत नाही. म्हणून त्याचा गैरफायदा होता कामा नये, घेता कामा नये. म्हणून आपण किती शांत राहायचं, त्याचा गैरफायदा घेता कामा नये. जास्तीत जास्त शांत राहण्यामध्ये शहाणपण आहे, पण ते शांत राहणं कितपत, त्याला कुठेतरी एक लिमिट ठेवलं पाहिजे. आणि तेव्हा समज देणं गरजेचं असतं. समजलं ना दादा? बायको सतत माहेरी जात असेल तर दोष कुणाचा, नवऱ्याचा की बायकोचा? बायकोच्या आईचा. बरोबर आहे ना? बायकोची आईच बोलत असते, तू काय ये ना घरी ये ना. बायकोच्या आईने काय सांगायला पाहिजे, तू तुझ्या सासरचं बघूनच घरी यायचं नाही उगीच. आता माझी बायकोचं सांगतो. आमच्या घरात जर आजारपण असेल आणि तिथे पण आजारपण असेल तर बायको माझ्या घरी राहणार. कारण तिकडे बघायला त्यांचा मुलगा आहे, इथे बघायला तिची जबाबदारी आहे. हे समजलं पाहिजे ना. ह्यालाच म्हणतात शहाणपण. म्हणून उठल्या सुटल्या जायचं, घरामध्ये बघायचं नाही. घरामध्ये कोणी नवऱ्याकडचे पाहुणे येणार असतील तर तुम्ही तिथे राहणं गरजेचं आहे ना. तुम्ही म्हणा मी चालली घरी, तुम्ही बघून घ्या. हा अपमान आहे त्यांच्या घराचा. म्हणून उठल्या सुटल्या घरी जायचंच नाही आहे. तुला जिथे पाठवलंय ना, आता ते जबाबदारी तुझं ते घर आहे. त्या घराचं सांभाळ करणं तुझी जबाबदारी आहे. घरी कधी कधी येत जा. समजलं ना? घरी यायलाच पाहिजे ना. जावायला पण घेऊन ये. दादा, एका सर्वेमध्ये असं ऐकायला मिळालंय की नको तो सर्वे बघतो कशावर. त्या सर्वेमध्ये असं म्हणतात की पुरुष डेली 15,000 शब्द जर बोलत असेल तर बायको 30,000 शब्द बोलते. हे खरं आहे का? आणि याच्याबद्दल तुम्हाला काय उत्तरं खूप वाटतं? आहेत.
नवऱ्याला जर शहाणपण नसेल तर बायकोकडे शहाणपण जर सांगायला लागतं बरंच, लगेच सांगून समजत नाही त्याला, बरोबर ना? एकदा नाही हा, बरोबर. डबल बोलावं लागतं दादा, बरं, म्हणून double 30,000 बोलायला. होतात ना, 15,000चे 30,000 होतात. दुसरं काय, बायकांना बडबड करण्याची भयंकर सवय असते, त्यामुळे पुरुष म्हणतो तू बोलत राहा, मी शांत राहतो. पुरुषांना सवय असते, म्हणजे इथून ऐकून इथून सोडता येतं पुरुषांना. पुरुष खूप हुशार असतात ना, ते ह्या कानाने ऐकतात, ह्या कानाने सोडून देतात. बायका दोन्ही कानाने ऐकतात आणि इथून सोडतात. त्यामुळे त्यांना खूप बोलायला लागतं. हे काय म्हणतात, त्याच्यातले 15,000 शब्द फालतू आहेत तर सोडून दिले इथून. सॉरी हा. नाही, नाही. पण तू म्हणते ते पण आहे, कधी कधी शहाण पण नसतं तर नाही, शहाणपण नवऱ्याला द्यायला दोनदा सांगावं लागते एक गोष्ट, हो, बरोबर म्हटलं ते आहे. डबल होणारच ना ती. बरोबर, तुला तर 3दा सांगायला लागत हो. असतं. नवरा बायको इथे मस्तपैकी प्रश्न विचारतात न भांडता, नंतर पण भांडू नका मी उत्तर दिल्यावर. नाही तसं नाही आहे, सुखी कुटुंब आहे खरं. त्यांची निवड मी का केलं, सुखी कुटुंब आहे. आपले नवरा बायको एकमेकाला सांभाळू नये, सासू सासऱ्यांना सांभाळू नये. मी मगाशी म्हटलं ना, नातं सांभाळणं म्हणजे काय ते याच्याकडे शिकायचं, आनंदकडनं. आपल्या आईकडे गावाला गेल्यानंतर काय करतो सांग? शक्यतो मी जेव्हा पहिल्या वेळी तिला कधीही भेटतो किंवा तिच्याशी बोलतो किंवा मी कामावरून जरी आलेलो असेल तर मी तिच्या बेडरूममध्ये जातो, तिची चौकशी करतो, तिच्या डोक्यावरनं पहिला हात फिरवतो, तिला कशी आहेस विचारतो, आज काय केलं विचारतो, आणि मग मी माझ्या बाकीच्या दिनक्रमामध्ये जातो. आता हे शहाणपण आहे म्हणून त्यांचा संसार सुखाचा आहे. त्यांची मुलगी आज चार्टर्ड अकाउंटंट आहे, सगळं, आणि एकच मुलगी आहे, दुसरा चान्स घेतला नाही त्यांनी. त्यामुळे त्यांनी जे प्रश्न विचारले ते त्यांनी करून दाखवलेले आहेत, म्हणून त्यांच्याबद्दल जोरदार टाळ्या होत्या. आम्हाला ही संधी दिलात तुम्ही दादा, त्याबद्दल आम्ही देखील तुमची खूप कृतज्ञता व्यक्त करतो.